पहिले शमूएलाचा 3रा अध्याय आणि 10वं वचन आम्ही वाचूया प्रियानो. पहिले शमूएल 3रा अध्याय आणि 10वं वचन. तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला यस. आणि पहिल्याप्रमाणे शमूएला शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला, बोल, तुझा दास ऐकत आहे. प्रियानो, 3रा अध्याय शमूएलच्या पाचरणाविषयी लिहिलं जातं. एक लहान मुलगा जो त्याची आई हन्ना जर देवाबरोबर करार केला होता की देवा जर मला मूल देशील तर मी तुझ्या सेवेसाठी त्याला समर्पण करीन, आणि त्या बहिणीनं त्या रीतीनं केलं. आणि शमूएल जेव्हा मोठा झाला, देवाच्या तिनं निवासस्थानामध्ये किंवा देवाच्या मंदिरामध्ये जिथं एली याजक होता तिथं तिनं त्याला लेकराला आपलं समर्पण केलं. वचन इथं सांगते की जेव्हा याजक एली एका ठिकाणी झोपला होता, शमूएल देवाच्या कोशाजवळ झोपलेला होता, आणि प्रियानो त्याला हाक आली. पहिल्यांदा हाक आली, शमूएल शमूएल. तो उठला, एलीजवळ जातो आणि म्हणतोय की तुम्ही मला हाक मारली काय? परत म्हणतात की बाळ, मी तुला हाक मारली नाही, तू झोप जा, मी तुला काय बोलवलं नाही. दुसऱ्यांदा परत तो जातो, म्हणतो की मला परत तुम्ही हाक मारली का? पुन्हा त्याला परमेश्वर हाक मारतात. आणि प्रियानो तेव्हा पुन्हा हाक मारल्यानंतर एलीला समजतं आणि एली म्हणतात की शमूएल बाळा, परमेश्वराला तुझ्याशी बोलायचं आहे. आत्ता जर तुला हाक आली तर तो असं म्हणायचं की हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. तर प्रियानो जेव्हा 3ऱ्यांदा हाक येते की शमूएल शमूएल, तेव्हा शमूएल म्हणतात हे प्रभू बोल की मी तुझा दास ऐकत आहे. आज प्रियानो हे परमेश्वराचं वचन जेव्हा मी प्रार्थना करतो तर देवानं दिलं की माझ्या लोकांना, माझ्या लेकरांना या गोष्टी शिकवणं किंवा समजणं हे महत्त्वाचं आहे. की आज जर आम्ही परमेश्वराचे दास आहोत प्रियानो, देवाचे जर आम्ही लेकरं आहोत, तर प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही परमेश्वर सांध्यामध्ये जाऊ किंवा आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये एका गोष्टीचा आम्ही निर्णय घेत असू किंवा आम्हाला कोणत्या तरी गोष्टी करायच्या आहे, कोणत्या तरी ठिकाणी आम्हाला जायचं आहे, आम्हाला काहीतरी बोलायचं आहे, आम्हाला काहीतरी ऐकायचं आहे, कुठल्याही गोष्टीसाठी जेव्हा आम्ही दास असतो, एखादा दास असतो, जेव्हा तो मालकाचं कुठली गोष्ट करण्याअगोदर परवानगी घेतो, परमिशन घेतो की मालक, माझे साहेब, मी या ठिकाणी जाणार आहे, मला तुम्ही जाऊ द्यावं, किंवा मला हे करायचं आहे, किंवा मला आज कामाची सुट्टी पाहिजे, म्हणून तो एक दास किंवा एक सेवक किंवा जो नोकर असतो तो आपल्या मालकाला विचारतो की मी हे करू काय. आणि जेव्हा मालक त्याला हाक मारतो की असं मला पाहिजेल आहे, तू ये आणि मला तू दे, तो नम्रतेने त्याच्याकडे जातो आणि म्हणतो की मालक बोला किंवा साहेब बोला, जे काय पाहिजे मी तुम्हाला देतो. आज आम्ही परमेश्वर जर खरे सेवक आहोत, खरे आम्ही देवाचे जर दास आहोत, तर प्रत्येक वेळी आमच्या जीवनामध्ये पहिले शमूएल 3:10 प्रमाणे असलं पाहिजे की हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्याच्या अगोदर, एखाद्या गोष्टीला आम्ही करण्याच्या अगोदर, एखाद्या गोष्टीला आम्ही पुढे जायच्या अगोदर प्रत्येक वेळी परमेश्वराच्या कडून त्याचं उत्तर ऐकणं, त्याचं शब्द ऐकणं किती चांगलं असेल की म्हटलं पाहिजे की परमेश्वरा बोल की मी तुझा दास ऐकत आहे, की मला या गोष्टी करायच्या आहेत, मला माझा व्यवसाय करायचा आहे, मला माझ्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, मला माझं लग्न करत असताना मला एक सहचारणी किंवा मला पती निवडायचा आहे, ते परमेश्वरा बोल मी तुझा दास ऐकत आहे. देवा मी माझ्या जीवनामध्ये निराश आहे, देवा माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स भरपूर आहेत, समस्यानं मला ग्रसलेला आहे, आणि प्रभू ह्या परिस्थितीमध्ये हे परमेश्वरा बोल तुझा दास ऐकत आहे. जर आम्ही देवाचे खरे सेवक आहोत, खरे देवाला आम्ही जर ओळखून घेतलेलं आहोत, जर खरोखर आमच्या जीवनावरती त्या परमेश्वराचं प्रभुत्व आहे, जर खरोखर परमेश्वर आम्हाला चालवत आहे, तर प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्ट करत असताना सकाळच्या सानिध्यामध्ये जेव्हा त्या बापाच्या सानिध्यातील म्हणतील हे परमेश्वर बोल तुझा दास ऐकत आहे, आणि मी माझे कान उघडतो राजा, तू बोल, तुझ्या गोष्टी माझ्या जीवनासाठी तू प्रकट कर, ज्या गोष्टी माझ्या भावासाठी, माझ्या देवास, माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या शहरासाठी किंवा मी कुणासाठी प्रार्थना करणार आहोत, त्या प्रत्येकासाठी तुझ्या ज्या गोष्टी आहेत ते प्रकट कर. हे परमेश्वर बोल, तुझा दास मी आहे आणि मी ऐकत आहे. परमेश्वर बोल, मी तुझी दासी आहे आणि मी ऐकत आहे. आणि जेव्हा आम्ही खरोखर आमच्या जीवनावरती परमेश्वर जर प्रभुत्व आहे, परमेश्वर जर आम्हाला चालवतो, जर आम्ही म्हणतो की देवा हा मी तुझा मुलगा आहे, हा देवा मी तुझी मुलगी आहे, मी तुझी सेवा करणारा किंवा मी तुझी सेविका आहे, आणि प्रभू माझी इच्छा आहे की तू माझ्या जीवनामध्ये नक्कीच बोलावं, मला मार्गदर्शन करावं आणि मला शिकवावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, धन्य जे लोक जे परमेश्वर सांगल्या त्या रीतीनं ऐकतात आणि प्रियानो मला पुढचं सांगू द्या की त्याप्रमाणे वागतात आणि त्याप्रमाणे चालतात. ऐकणं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा पुढचं वागणं आणि त्या रीतीनं चालणं महत्त्वाचं आहे. प्रियानो शमूएलने इथं केलं की परमेश्वर बोल तुझा दास ऐकत आहे. आज भरपूर ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये त्यांचा परमेश्वर त्यांचा मोबाईल झालेला आहे.
आज भरपूर लोकांच्या जीवनामध्ये त्यांचा परमेश्वर त्यांची TV झालेला आहे. आज भरपूर लोक त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा काम, त्यांचा व्यवसाय, त्याच्या प्रत्येक गोष्टी ज्या त्यांना देवापेक्षा, देवाच्या सांध्यापेक्षा, देवाच्या वाणीपेक्षा अधिक प्रिय वाटतात, त्या त्यांचा देव झालेला आहे. पण आज आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःला तपासण्याची गरज आहे की माझ्या जीवनामध्ये की मी परमेश्वर कुणाला ठेवलेला आहे, मी कुणाचा दास झालेलो आहे, मी TVचा दास झालेला आहे, मी मोबाईलचा दास झालेलो आहे, का मी इतर कुणाचा दास झालेला आहे, का मी परमेश्वराचा दास झालेला आहे. धन्य जे लोक जे परमेश्वराचे दास आहेत. रोम 10:11 देवाचं वचन सांगतं, जो कोण त्याचा विश्वास ठेवतोय तो कधीच आणि कधीच लज्जित होणार नाही. प्रियानो, जर आम्ही स्वतःला म्हणतो की प्रभू आम्ही तुझे दास आहोत, तर माझ्या प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, दासाचं पहिलं काम असतं ते धन्याचं नेहमी ऐकतात आणि त्या रीतीनं ते फॉलोअप करतात, त्या रीतीने त्या गोष्टी करतात. ऐकणं महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त कृतीत आणणं महत्त्वाचं आहे. भरपूर लोक ऐकतात परंतु कृती करत नाहीत. आम्ही देवाचं वचन इथं बघतोय, देवाचं वचन इथं आम्ही ऐकतोय, ऑनलाईनवरती असू दे किंवा चर्चेसमध्ये. जेव्हा आम्ही चर्चेस सुरू होते त्यावेळी चर्चेसमध्ये आम्ही जायचं, देवाचं वचन पण ऐकायचं, देवाच्या सेवकाचं वचन पण आम्ही ऐकत होतो. प्रियानो, परत घरी गेल्यानंतर आम्ही त्या TVच्या समोर बसून, आम्ही त्या पिक्चरच्या समोर बसून, प्रियानो TVच्या समोर बसून आम्ही पिक्चरच्या गोष्टी बघत बसतोय. तर आमचा देव, आमचा परमेश्वर जो स्वर्गामध्ये वस्तीमान आहे, तो आमचा देव आहे का आमच्या समोर असलेले TV, आमच्या समोर असलेलं ज्या TVमध्ये सिरियल सुरू आहे, ज्या पिक्चर सुरू आहेत, ते आमचा देव झाले. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये ही चेक करण्याची वेळ आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाच्या भरपूर गोष्टी आज पुढे आम्ही बघणार आहोत. प्रियानो, योहान याचा 10वा अध्याय 3 आणि 4 वचन काय सांगता मी ऐकूया. प्रियानो, योहान याचा 10वा अध्याय 3 आणि 4 वचन. त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो, हा, मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरी बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. योहान 10वा अध्याय 3 आणि 4 वचनामध्ये देवाचं वचन सांगतं की येशू उत्तम मेंढपाळ आहे आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि ते त्याच्या मागे चालतात. आज आम्ही देवाचे जर दास आहोत. प्रियानो, देवाचे दास जर आम्ही आहोत, तर परमेश्वर ज्या गोष्टी आम्हाला सांगत आहे, इथं आम्ही लॉकडाऊनपासून, आम्ही गाण्यामध्ये सुद्धा म्हणतो की देवा लॉकडाऊनपासून आतापर्यंत ज्या देवाच्या सेवकांनी इथं शिकवलं, तुम्ही सेविकेने जे शिकवलं, जे वचनाद्वारे तुम्ही आशीर्वाद झालात, तेव्हापासून आत्तापर्यंत. त्याच्यानंतर इतर कुठं ऑनलाईन तुम्ही देवाचे अनेक सेवक असतील, त्यांचं तुम्ही ऑनलाईन बघत असतात आणि त्याच्याद्वारे तुम्ही आशीर्वाद झालेला प्रियानो तुम्ही स्वीकारत आहात. तुम्हाला सांगू द्या, मेंढरं त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागं जातात. उत्तम मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि जर आम्ही त्याची वाणी ऐकतोय, जर आम्ही त्याच्या मागं जाणारी लोक पाहिजे. आम्ही जर दास आहे तर दास त्याच्या मागं जातो, आम्ही जर दास आहे तर दास त्याचा ऐकतो. देवाचे एक महान सेवक होते प्रियानो, तिने आपलं जीवन जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं आणि आपलं जीवन ते येशू ख्रिस्तामध्ये जगत होते. जेव्हा कधी कुठेही त्यांना जायचं असेल, एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल, परमेश्वराला विचारल्याशिवाय कोणती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये ते करत नव्हते प्रियानो. आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी त्यांना जायचं होतं केस कापण्यासाठी. परमेश्वराचा महान समर्पित सेवक छोट्या छोट्या गोष्टी देवाला तो विचारत होता. तुम्ही म्हणाल कशाला या गोष्टी विचारा पाहिजे, पण तू धन्य जे लोक की प्रत्येक गोष्ट परमेश्वराला विचारून करतात. तो म्हटला की देवा मला केस कापाय जायचं आहे, मी जाऊ काय? परमेश्वर त्याला म्हटले नाही, या आठवडी तू जाऊ नको. ते म्हटले देवा ठीक आहे, या आठवडी जायत नाही. परत तो आठवडा संपला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आल्यानंतर परमेश्वराला परत म्हणले प्रभू या आठवड्यामध्ये मी जाऊ काय? आणि केस भरपूर वाढलेले आहेत आणि मला जाऊन केस कापायचे आहेत. नाव्याकडे जो नेहमीचा माझं नाव आहे त्याच्याकडे जाऊन मला केस कापायचे आहेत. परमेश्वर म्हणले बाळा या आठवड्यात तुला जायचं नाही आहे, मी सांगतो त्यावेळी तू जा. परत पुढचा आठवडा आला, आठवल्यानंतर परत परमेश्वर ते म्हणले की प्रभू आता केस भरपूर वाढलेले आहेत, मला जाऊ दे, मला केस कापायचे. प्रभू काय करू, जाऊ का नको? परमेश्वर म्हणले आता तू जा. त्या नाव्याकडे ते गेलेत. काही लोक अगोदर कापायला बसलेले होते, त्यांचं कापून झालं आणि त्याच्यानंतर या देवाच्या सेवकाची वेळ आली. आल्यानंतर जेव्हा ते कापायला तिथं बसले असताना जो त्यांचा नेहमीचा जो सलूनवाला जो होता किंवा नावी जो होता, जो केस कापत असताना नेहमी जेव्हा जायचा तेव्हा बघा तुम्हाला पण माहीत असेल प्रियानो, जेव्हा आम्ही सलूनवाल्याकडे किंवा नाव्याकडे जेव्हा जातो प्रत्येक वेळी तो बडबडत असतात, ते बोलत असतात, इकड तिकडच्या गोष्टी भरपूर सांगत असतात, याचं काय झालं त्याचं काय, भरपूर गोष्टी ते बोलत असतात. तसा हा जो सलूनवाला होता, जेव्हा हा नावी होता, जेव्हा केस कापाय गेल्यानंतर तो देवाचा सेवक काहीच बोलून आपलं मुख बंद करून तो
त्याचे केस कापत होता आणि काही बोलत नव्हता. मग देवाच्या सेवकांना आश्चर्य वाटलं आणि ते म्हणले की तुला काय झालं रे, नेहमी तू बोलत असतोस, बडबडत असतो, पण मी आल्यापासून बघतोय जे लोक त्याच्याबरोबर तू काय बोलला नाहीस आणि मी आता आलेलो आहे माझ्याबरोबर तू काय बोलत नाहीस, कारण माझ्याबरोबर नेहमी तू भरपूर गोष्टी बोलतोस, शेअर करतोस, पण आता काय बोलून झालंस, काय झालं तुला. मग त्यानं आपलं मुख उघडलं आणि सांगितलं की माझ्या जीवनामध्ये भरपूर समस्या आहेत, संकट आहेत आणि त्यांना मी ग्रसलेलो आहे आणि माझं जीवन मी संपवायचा प्रयत्न करत आहे. डोळ्यातून अश्रू येत होते. तो भाऊ रडून सांगत होता की माझं जीवन मला संपवायचं आहे, कारण समस्या माझ्या जीवनामध्ये भरपूर आहेत, कर्ज माझ्या जीवनामध्ये भरपूर वाढलेलं आहे. मग त्या देवाच्या सेवकाला चान्स मिळाला. पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलला, म्हटले आता तुला या भावाला माझं नाव सांगायचं आहे. त्या देवाच्या सेवकाने त्याला वचन सांगायला सुरुवात केली. त्या देवाच्या सेवकाने येशूविषयी सांगायला सुरुवात केली. त्या देवाच्या सेवकाने भरपूर गोष्टीतून त्याला मार्गदर्शन केलं. त्यानं आपल्या हातातील कात्री आणि कंगवा साईडला ठेवला आणि तो ऐकतच राहिला, ऐकतच गेला. तास गेला, 1.5 तास गेला, 2 तास गेला, तो ऐकतच राहिला, ऐकतच राहिला. आणि शेवटी प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या, त्या भावानं तिथं गुडघे टेकलेत आणि आपलं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं. ते म्हटलेत की मी माझं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला देतो, कारण जर तो येशू या प्रत्येक परिस्थितीतून जर बाहेर काढतोय आणि काढणार, माझा विश्वास आहे, मी माझं जीवन परमेश्वराला देतो. त्यानं त्यावेळी जो नावी होता, जो सलूनवाला भाऊ होता, त्यानं आपलं जीवन परमेश्वराला दिलं, आपलं जीवन समर्पित केलं. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की प्रत्येक गोष्टीला, योजनेला परमेश्वर नेमलेला काळ असतोय. जर आम्ही परमेश्वर विचारतोय की माझ्या देवा मला हे करू काय, मला जायचं आहे, मला या गोष्टीचा निर्णय घ्यायचा आहे, मला डिसिजन घ्यायचा आहे, मी करू काय. मला प्रियानो दुःख वाटते की जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी त्याला पती बघण्यासाठी किंवा पत्नी बघण्यासाठी जातात, तेव्हा परमेश्वराला विचारून जाणारे किती लोक असतील आणि परमेश्वर न विचारता जाऊन आपल्यासाठी सिलेक्शन करणारे किंवा निवडणारे किती लोक असतील. कारण भरपूर जेव्हा आम्ही जातोय, भरपूर जेव्हा आम्ही बघत असताना मला तुम्हाला सांगू द्या की त्या मुलगाची किंवा मुलग्याची आध्यात्मिक पात्रता न बघता, आध्यात्मिक लेवल न बघता भरपूर लोक तो दिसायला कशा आहे, ती दिसायला कशी आहे, याच्यावरनं सिलेक्शन केलं जातं, याच्यावरनं निवड केलं जाते. जर खरोखर आम्ही ख्रिस्ताला आम्ही म्हणतो की परमेश्वरा तू माझा मालक आहेस, मी तुझा दास आहे, तर त्यावेळी मी विचारलं पाहिजे की हे परमेश्वरा बोल, तुझा दास आहे, या गोष्टी माझ्या जीवनामध्ये, ही बहीण मला लग्न करायचं आहे आणि ही मुलगा किंवा मुलगी माझ्यासाठी योग्य आहे किंवा नाही, तुम्हाला सांग. भरपूर मी लोकांना बघितले की सुंदरता बघून, पैसे बघून, इस्टेट बघून सिलेक्शन केलं जातं. प्रियानो दुःख वाटतं जर आम्ही मनुष्यापेक्षा किंवा आमच्या डोळ्यावर ज्या गोष्टी दिसतात त्याच्यावरच्या जर आम्ही जास्त विश्वास ठेवतोय परमेश्वरापेक्षा, तर मला तुम्हाला सांगू द्या येथील जीवनामध्ये कदाचित आम्हाला त्या गोष्टी भरपूर फेस करायला लागतील. तर आमच्या जीवनामध्ये दररोज आम्हाला आशीर्वादित व्हायचं आहे. दररोज आमच्या जीवनामध्ये जर आम्ही म्हणतोय की परमेश्वर मी तुझा दास आहे, तर दासाचं काम असतं की परमेश्वराचे शब्द त्याने ऐकावेत. हे परमेश्वर बोल, तुझा दास आहे, तुझा दास ऐकत आहे. दररोज आणि दररोज जेव्हा आम्ही त्याच्या सांध्यामध्ये जाऊ, आमचे शब्द असले पाहिजेत. जेव्हा आम्ही त्याच्याकडे प्रार्थना करू, आमचे शब्द असले पाहिजेत. एखाद्या गोष्टीचा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे, आमचे शब्द असले पाहिजेत की परमेश्वरा बोल, मला या गोष्टी करायचं आहे, तुझा दास ऐकत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, कुठल्या निराशामध्ये तुम्ही असणार, आज जग तुम्हाला सांगत असेल की तू या आजारातून मुक्त होणार नाहीस, तू तुझ्या समस्यातून मुक्त होणार नाहीस, तू तुझी परिस्थिती बदलणार नाही, असं जर लोक सांगत असतील, तर त्या प्रत्येक लोकांना मला एक गुड न्यूज सांगू द्या. जर तुम्ही परमेश्वरचं ऐकणार लोक आहात, जर परमेश्वराकडे तुमची नजर आहे आणि तुम्ही जर म्हणताय 1 शमूएल 3:10 प्रमाणे की परमेश्वर बोल, मी तुझा दास ऐकत आहे, तर परमेश्वर या प्रत्येक परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी, परमेश्वर प्रत्येक परिस्थिती तुम्हाला उभा करण्यासाठी तो देव समर्थ आहे. आज आम्ही कुणाचं ऐकत आहे प्रणू? इतरांचं ऐकत आहोत का आम्ही परमेश्वरचं ऐकत आहोत? धन्य जे लोक, मी त्या प्रत्येकाचा सन्मान करतो, त्या प्रत्येकाला अप्रिशिएट करतो की जे लोक मनुष्यापेक्षा, इतर लोकांपेक्षा, स्वतःच्या मनापेक्षा परमेश्वरचं ऐकतात आणि परमेश्वरच्या मागं जातात आणि परमेश्वरच्या ज्या गोष्टी सांगल्या त्याचा निर्णय घेतात, त्याचं डिसिजन घेतात की मी जे परमेश्वराने सांगितले ते करणार आणि नक्कीच त्याच्या जीवनामध्ये ते आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाहीत. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, जर आम्ही खरोखर परमेश्वराचे दास आहोत, जर खरोखर म्हणतो की प्रभू आम्ही तुझे शिष्य आहोत, आम्ही तुझे लेकरं आहोत, प्रत्येकाची दररोजची प्रार्थना, प्रत्येक क्षणाला जो निर्णय आम्ही घेऊन, ज्या गोष्टी आम्ही करून, पर्यंत मला तुम्हाला सांगू द्या 1 शमूएल 3:10 प्रमाणे, 3 अध्याय 10 वचनाप्रमाणे हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. ही तुमची प्रार्थना नेहमी असली पाहिजे प्रियानो. नेहमी या प्रार्थनेच्या द्वारे तुम्ही तुमचं जीवन जगलं पाहिजे. एक दास म्हणून, एक सेवक म्हणून जेव्हा आम्ही त्याच्यासमोर नेहमी जाऊ, मला तुम्हाला सांगू द्या परमेश्वर प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय, डिलिव्हरन्स केल्याशिवाय परमेश्वर तुम्हाला रिकामं कधीच तो पाठवणार नाही प्रियानो.
कारण परमेश्वर आमचा जिवंत देव आहे. वचन सांगतं प्रियानो इब्री लोकास 13:8 मध्ये परमेश्वर काल आज आणि युगानुयुग तो सारखा परमेश्वर आहे. जो मोशेचा, अब्राहमाचा, तो पौलाचा, जो पेत्राचा जो परमेश्वर होता तो तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. प्रियानो परमेश्वराचं वचन आज सांगत आहे, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. काय काय लोक परमेश्वराचं ऐकण्यापेक्षा काय लोक सैतानाचं ऐकतात. काय लोक परमेश्वराचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकतात. मराठीमध्ये आपल्या मन आहे प्रियानो की ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं. पण तुम्हाला सांगू द्या की ऐकावं जनाचं किंवा ऐकावं मनाचं, परंतु करावं परमेश्वर जो आम्हाला सांगतोय, जो आमचा मालक आहे, जो सांगतोय ते जर करणार, मला तुम्हाला सांगू द्या तुम्ही कधीच लज्जित आणि कधीच फजित होणार नाही. तुमची मुख कधी काळवणार नाहीत. परमेश्वराचा महान सूर्य तेज तुमच्यावरती नेहमी प्रकाशित राहील. प्रियानो आम्ही बघूया वचन काय सांगतो. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन काय सांगतं. उत्पत्ती याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. सर्प स्त्रीला म्हणाला, हा तू खरोखर मरणार नाही. हा प्रियानो इथं आम्ही आदाम आणि हवेविषयी वाचली. भरपूर गोष्टी तुम्ही यावेळी ऐकल्या असेल, भरपूर गोष्टी तुम्हाला माहीत असतील. पण परमेश्वर आज आम्हाला त्यातून काय सांगताय पण बघूया. प्रियानो उत्पत्ती 3:4 मध्ये देवाचं वचन सांगतं की सर्प स्त्रीजवळ आला. आता प्रियानो त्या झाडाचं तू फळ खाऊ नको म्हणून स्त्रीला परमेश्वर सांगितलं नव्हतं, पण तू आदामाला सांगितलं होतं. आणि आदामानं हवेला सांगितलं होतं ती आपली सहकर्णी आहे, आपली पत्नी आहे. म्हणून ज्या परमेश्वर गोष्टी आदामाबरोबर शेअर केल्या होत्या, हरेक गोष्ट हवेला आदामानं सांगितल्या होत्या. त्याच्यानंतर जेव्हा ती एकटी फिरत असते, आदाम दुसऱ्या ठिकाणी असते आणि हवा एका ठिकाणी एदेन बागेमध्ये फिरत असते. तर प्रियानो जेव्हा ती फिरत असताना सैतानाला हे आवडलं नाही की देवाचं रिलेशनशिप मनुष्याबरोबर असावं, देवाची सहभागिता मनुष्याबरोबर असावी, की देवानं मनुष्याला आशीर्वादित करावं, लोक मनुष्य आनंदामध्ये असावी. सैतानाची तेव्हापासून जेव्हा देवानं मनुष्याला निर्मिती केली तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्या मनामध्ये प्रत्येक वेळे की लोक अश्रूमध्ये, लोक आजारामध्ये, लोक गरिबीमध्ये, लोक दरिद्रीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये असावेत, वाईट परिस्थितीमध्ये, असं प्रियानो प्रत्येक वेळी सैतानाच्या मनात असतं. आणि तेव्हापासून तो आत्तापर्यंत त्या गोष्टीचा तो प्रयत्न करताय. प्रियानो तर मला तुम्हाला सांगू द्या, त्यावेळी तो म्हटला की सर्प स्त्रीजवळ आला. सर्प म्हणजे सैतान जो सर्पाचं रूप घेऊन तो आलेला होता. आणि तो म्हटला की हवेला की तू खरोखर या झाडाची जेव्हा तू फळ खाशील तू मरणार नाहीस. प्रियानो परमेश्वरानं अगोदर आदामाला सांगितलं होतं की जेव्हा तू फळ खाशील त्यावेळी तू मरशील. परंतु जेव्हा सैतान आला आणि म्हटला की जेव्हा तू फळ खाणार तू मरणार नाही. आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाचं ऐकतोय का आमच्या जीवनामध्ये आम्ही सैतानाचं ऐकतोय? देवानं सॉफ्टी प्रेमानं सांगितलं होतं की तू ज्यावेळी फळ खाशील त्यावेळी तू खास मरशील. परंतु हवाला जेव्हा सैतान आला, भरपूर गोष्टी त्याने चांगल्या सांगितल्या असतील, भरपूर गोष्टी वेगवेगळ्या रीतीने तो बोलला असेल, वेगवेगळ्या रीतीने त्याने सांगितलं असेल आणि म्हटलं असेल की बघ तू जेव्हा फळ खाशील तर तू मरणार नाहीस, तर तू जिवंत राहणार. तू फळ खा, काही तुला होणार नाही, कुठल्या परिस्थिती जीवनामध्ये येणार नाही. परमेश्वराने जे सांगितले ते चुकीच सांगितले. तू खाशील, तुझे नेत्र उघडशील आणि तू देवाप्रमाणे होशील. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला सांगत असते, माझ्या मुला, माझ्या मुली, या गोष्टी तू करू नको, या गोष्टी तुला करायच्या नाही. जेव्हा करशील पापात पडशील, जेव्हा करशील नाशामध्ये जाशील, जेव्हा करशील माझ्यापासून तू दूर जाशील. परमेश्वर आम्हाला येऊन सांगत आहे, देवाचं वचन आम्हाला शिकवत आहे. आणि दुसऱ्या बाजूला सैतान येतो आणि म्हणतोय की नाही, की तू या गोष्टी जर करशील तुला काही होणार नाही. तू जर पाप करशील तर तू काय होणार नाही. तू जर व्यभिचार करशील तुला काय होणार नाही. तू चार कर्म करशील तर तुला काय होणार नाही. तर आज आमच्या जीवनामध्ये हवेनं सैतानाचं ऐकलं. आम्ही हवेसारखं सैतानाचं ऐकणारे लोक आहोत का आम्ही परमेश्वराचे लोक ऐकणार आहोत? प्रियानो जर आम्ही म्हणतोय 1 शमूएल 3:10 प्रमाणे की परमेश्वर बोल, तुझा दास ऐकत आहे, तर आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणाचं ऐकते? प्रियानो जर आम्ही देवाचे खरे लेकरं आहोत, खरे देवाचे आम्ही दास आहोत, खरे आम्ही देवाचे सेवक आहोत, तर मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही कधीच आमच्या जीवनामध्ये जसं हवेनं सैतानाचं ऐकलं आम्ही कधी ऐकणार नाही. वचन सांगतं की जेव्हा तिने त्या फळाकडे बघितलं, दिसायला मनोरूप आणि खाण्याला सुंदर आहे असं वचन सांगते, तिला दिसण्यास समोर होतं. माझ्या प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, जीवन जगत असताना समस्या भरपूर येतील किंवा जे मोह आहेत ते मोह भरपूर येतील. ते दिसायला सुंदर असतील, तुम्हाला अट्रॅक्ट करायला ते चांगले असतील, तुम्हाला कसं ओढायचं त्याला माहीत आहे. त्यासाठी तुमच्या समोर टाकलेला हरेक मोह, हरेक ज्या तुमच्या समोर टाकलेल्या ज्या वासना दिसायला सुंदर असतील, पण तुम्हाला सांगू द्या फळ जसं दिसायला सुंदर होतं, पण वचन सांगते जेव्हा हवेनं खाल्लं, वचन सांगते जेव्हा आदामानं खाल्लं, वचन सांगते त्या दिवशी खास करून
ते मेलेत प्रियानू, आत्म्यामध्ये ते मेलेत. देवाची जी सहभागिता होती, रिलेशन होती, तिथे तुटली माझ्या प्रियानू. मला तुम्हाला सांगू द्या, दिसायला समोर असलेलं हरेक पाप जे सुंदर असेल, जे दिसायला मनोरम असेल, मला तुम्हाला सांगू द्या की जर आम्ही ते खातोय किंवा ज्या त्या गोष्टीच्या आम्ही पाठीमागं जातोय किंवा आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टीमध्ये आम्ही पडतोय प्रियानू, आमच्या जीवनामध्ये त्या दिवशी आम्ही खास मानणार आहोत. देवाबरोबर असलेली सहभागिता आम्ही तोडणार आहोत प्रियानू. देवाबरोबर असलेलं जे आमचं रिलेशनशिप आहे, देव जो आम्हाला दास म्हणून हाक मारतोय, जेव्हा देव एदेन बागेमध्ये यायचा आणि प्रत्येक वेळी आल्यानंतर तो हाक मारायचा, म्हणायचा आदामा तू कुठं आहेस, मला तुझ्याबरोबर रिलेशनशिप करायचं किंवा सहभागिता करायचं आहे. आदाम सुद्धा आनंदानं उड्या मारत परमेश्वर समोर जायचा. पण जेव्हा त्यानं पाप केलं, जेव्हा त्यानं फळ खायलं, झाडाच्या पाठीमागं जाऊन तो आणि हवा लपला, परमेश्वर सानिध्य त्याला आवडलं नाही. माझ्या प्रियानू, मला तुम्हा प्रत्येकाला विनंती करू द्या की जे लोक परमेश्वराच्या सानिध्यापेक्षा, देवाच्या वाणीपेक्षा जर जगाचं, जर स्वतःचं किंवा सैतानाचं ऐकून त्याच्या पाठीमागं जातात, तर प्रियानू आमच्या जीवनामध्ये नाश ओढून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रियानू, माझं जीवन आज जर मी परमेश्वराला समर्पण करतोय, तर प्रियानू खरोखरच मी आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही. की प्रभू, हे परमेश्वर बोल, तुझा दास ऐकत आहे. हवेला देवानं, आदामाला देवानं जीवन दिलं होतं, भरभराटीचं जीवन दिलं होतं, आशीर्वादाचं जीवन दिलं होतं, परंतु क्षणिक सुखासाठी दिसायला सुंदर दिसतंय म्हणून निवडलं. आणि प्रियानू, वचन सांगितल्याप्रमाणे खास करून त्या दिवशी ते मेलेत. परमेश्वराबरोबर असली सहभागिता तिने तोडली. ज्या देवानं स्वतःच्या प्रतिरूपाचा हातानं निर्माण केलं होतं, त्या निर्माणकर्त्याला सोडून सैतानाचं ऐकून ते मोहात पडलेत, पापात पडलेत आणि आपलं जीवन नाशाकडे घेऊन गेले. तेव्हापासून जगामध्ये पाप आलं, मनुष्याच्या आयुष्याची मर्यादा ठेवण्यात आली. प्रियानू, मला तुम्हाला सांगू द्या, जर ज्या देवानं आम्हाला स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे, जो देव आम्हाला आत्तापर्यंत चालवत आहे, आम्हाला आशीर्वादित केलेला आहे, पण तो दिसायला सुंदर आहे म्हणून आम्ही व्यभिचारामध्ये, आम्ही जारखर्मामध्ये, आम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये पडत आहोत. ही प्रत्येकाला विनंती करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने. परमेश्वर आज प्रत्येकाशी बोलत आहे. परमेश्वर आज हरेकाशी बोलत आहे, हरेक तरुण तरुणीशी हरेकाशी बोलत आहे. आणि आज जर तुम्ही आपलं जीवन समर्पित करत आहात, पहिले शमूएल 3 अध्याय 10 वचनाप्रमाणे तुम्ही म्हणतात की परमेश्वर बोल, मी तुझा दास ऐकत आहे, तर परमेश्वर नक्कीच आज तुमच्याशी तो बोलणार आहे. प्रियानू, पुढे वचन काय सांगतो? उत्पत्ती याचं 4 अध्याय आणि 7 वचन. उत्पत्ती याचं 4 अध्याय आणि 7 वचन. तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर ताराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. प्रियानू, मला तुम्हाला सांगू द्या, काय नाही, हबेल 4 अध्यायामध्ये यांच्याविषयी गोष्ट लिहिली जाते. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वाचलेलं आहे. प्रियानू, दोघं पण अर्पण घेऊन येतात आणि हबेलचं अर्पण परमेश्वर मान्य करतो आणि कायनचं अर्पण आहे ते मान्य करत नाही. मान्य केल्या नसल्यामुळं वचन सांगतंय 7व्या अध्यायामध्ये की त्याचं तोंड उतरतं आणि उतरल्यानंतर परमेश्वर म्हणतात कायनला, का रे बाबा, का तुझं तोंड उतरले, का असा नाराज झालायस, का काय झालं तुला? परमेश्वर त्याला विचारतात. कायन काय बोलत नाही, पण परमेश्वर सर्व गोष्टी माहीत असतात. प्रियानू, परमेश्वर कायला म्हणतात, कायन मला तुला सांगू दे, तू जर चांगलं केलं असतं तर चांगलं झालं असतं. मला तुला सांगू दे, परमेश्वर म्हणतात की पाप तुझ्या दाराशी टपून बसलेला आहे, जर तू त्याला दाबात ठेवशील तर त्याचा विजय तुझ्यावरती होणार नाही. प्रियानू, तुम्हाला माहित आहे कायनं परमेश्वरचं ऐकलं का? जे पाप दाराशी टपून बसलं होतं, जो सैतान दाराशी टपून बसला होता, कायनच्या जीवनामध्ये प्रवेश करून त्याच्या स्वतःच्या भावाचा हत्या करण्यासाठी त्याला जो फूस लावणारा सैतान जो टपलेला होता, त्याचं त्यानं ऐकलं का? देवाचं ऐकलं. तुम्हाला माहित आहे प्रियानू, वचन सांगतं की कायनं आपल्या मनाचं, आपल्या सैतानात जो त्याला शिकवत होता, जो पाप टपून बसलं होतं, त्याचं ऐकलं. ऐकून स्वतःच्या भावाचा नाश केला, स्वतःच्या भावाला त्यानं मारून टाकलं, या पृथ्वीवर त्यानं खून केला, रक्त सांडलं. 4 अध्याय पूर्ण पुढे तुम्ही वाचत जाल प्रियानू, तुम्हाला सांगू द्या की पुढं देवानं कायनला ज्या रीतीनं शापित केलं, जिथं कुठं जाशील लोक तुला मारायला तुझ्याकडे येतील, असं देवानं त्याला शाप दिला. प्रियानू, ज्या देवानं निर्माण केलं होतं, कायन हबेलला सुद्धा स्वतःच्या प्रतिरूपाचं निर्माण केलं होतं. आदाम आणि हवेपासून त्याचा जन्म झाला. प्रियानू, त्या परमेश्वर जो स्वतः आला, वॉर्निंग दिला, म्हटला माझ्या मुला, माझ्या लेकरा, तुझी मुद्रा पालटलेला आहे की पाप तुझ्या दाराशी टपून बसलेला आहे, तर तुझ्यावरती घाव घालणार, तर तुझ्यावरती झडप टाकणार, तर तू त्या पापाला आपल्या दाबात ठेव आणि त्याच्यावरती विजय मिळव. आज माझ्या बहीण भाऊ जे माझे बघत आहेत फेसबुकला आणि यूट्यूबला, ते माझ्या प्रत्येक बहीण भावाला मला तुम्हाला सांगू द्या की आज तुमच्या जीवनामध्ये सैतान तुम्हाला पाडण्यासाठी जे पाप आहे तुमच्या दाराशी टपून बसलेलं आहे. काय सुंदर सुंदर स्त्रिया तुमच्या दाराशी टपून बसले आहे, काय सुंदर सुंदर तरुण तुमच्या दाराशी टपून
टपून बसलेले आहेत काय? फेसबुकच्या माध्यमातून काही लोक तुम्हाला कनेक्ट होऊन चुकीच्या रिलेशनशिपमध्ये वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत काय? मला तुम्हाला सांगू दे की दाराशी तुमच्या पाप टपून बसलेला आहे. आज तुम्ही काईन सारखं त्या पापाचं ऐकणार आहात का? जो देव तुमचा बाप ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्याचं तुम्ही ऐकणार आहात प्रियानू. जर तुम्ही म्हणता की मी परमेश्वराचा दास आहे, मी परमेश्वर दासी आहे, पहिले शमूएल 3:10 प्रमाणे आज ही तुमची साक्षी असली पाहिजे. आज त्या पापाला तुम्ही सांगितलं पाहिजे की पापा मी तुझा ऐकणार नाही. पहिले शमूएल 3:10 प्रमाणे परमेश्वर तू बोल, मी तुझा दास तुझा ऐकत आहे, मला बोल मला काय करायचं आहे. चुकीच्या रिलेशनशिप मध्ये असलेल्या हरेक रिलेशनशिप मला तोडायचं आहे. चुकीच्या गोष्टी ज्या माझ्या जीवनामध्ये मी करत आहोत, चुकीच्या मार्गाने जे पैसे मी मिळवत आहोत त्या गोष्टी मला टाकून प्रभू तुझ्या मागे मला यायचं आहे. जर मी व्यसनामध्ये आहे, मी टीव्ही मध्ये बसून सिरियल बघणं, पिक्चर बघणं, मोबाईलचा स्टेटस सुद्धा मला दुःख वाटतं. भरपूर लोक ख्रिस्ती लोक मोबाईलचा स्टेटस सुद्धा पिक्चरच्या गाण्यावरून पिक्चरच्या गोष्टीवरून लावतात. दुःख वाटतंय. मला तुम्हाला सांगू द्या, पहिले शमूएल 3:10 प्रमाणे देवाचं वचन सांगतं की परमेश्वरा बोल तुझा दास ऐकत आहे की दाराशी टपून बसले पाप त्याचं तुम्ही ऐकत आहात. मी जर परमेश्वरचं ऐकत आहे तर मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वरचा खरा दास आणि खरी दासी मी आहोत. पण तू दाराशी बसून लपून बसले जे पाप आहे, नाश करण्यासाठी, घात करण्यासाठी जर मी त्याचं ऐकतोय प्रियानू, काहींना जसं शाप लागला तो शापित झाला आमच्या जीवनामध्ये, तर मी शापित होणे प्रियानू. वचन सांगतं येशू ख्रिस्त हर एक मानव जातीसाठी त्या वधस्तंभावरती शापित झाला कारण आम्ही आशीर्वादित व्हावं. वचन सांगते प्रियानू, लक्षात घ्या. पुन्हा एक वार मी सांगतो, येशू ख्रिस्त प्रत्येक मानव जातीसाठी त्या वधस्तंभावरती शापित झाला यासाठी की हरेक मानव जाती जे त्याच्यावरती विश्वास ठेवतं त्याच्या मागं जातं ते आशीर्वादित व्हावी म्हणून येशू ख्रिस्तानं हरेक शाप त्या वधस्तंभावरती मोडून टाकलेत. पण तू पुन्हा आम्ही म्हणतोय की देवा नाही येशू ख्रिस्त मला तू आशीर्वाद नको आहे, मला शापित व्हायचं आहे, मला त्याच गोष्टी करायचं आहे, मला त्याच पापात राहायचं आहे. हे परमेश्वर मला तुझं नाही ऐकायचं. जे दाराशी पाप टपून बसले, ते खायला सुंदर आहे, दिसायला सुंदर आहे, मला ते करायचं आहे. जर आमचं जीवन आज आम्ही त्या गोष्टीच्या मागे जात आहोत, मला तुम्हाला सांगू दे की परमेश्वर आज प्रत्येक बहिणीशी आणि प्रत्येक भावाशी तो बोलताय. परमेश्वर म्हणताय, तो हाक मारताय. शमूएलला हाक मारलेला देव, पहिले शमूएल 3:10 प्रमाणे शमूएलला हाक मारलेला देव जे माझे बहीण भाऊ बघत आहे ते प्रत्येकाला त्याच्या नावानिशी तो हाक मारताय. तो तुमचं नाव घेऊन बोलत आहे, माझ्या माझ्या मुली, तुम्ही प्रत्येकाचं नाव त्याला ठाऊक आहे. तो नाव घेऊन हाक मारताय की म्हणत आहे माझ्या माझ्या मुली, तू माझी वाणी आज ऐकणार आहेस काय? माझी वाणी तू आज ऐकून त्याप्रमाणे चालणार आहेस का? जे दाराशी टपून बसलेलं पाप आहे त्या पापाचं तू ऐकणार आहेस? सावध राहा, ते टपून बसलेलं आहे किंवा दिसायला जे मनोरूप आहे दिसतंय सुंदर, ज्यावेळी तू खाशील त्यावेळी तू खास मरशील. परमेश्वर आज प्रत्येकाचं नाव घेऊन बोलत आहे, माझ्या मुली या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये आहेत, आज तुला सोडायचं आहे. जर मी स्वतःला म्हणतोय की देवा मी तुझा दास आहे, तर पहिले शमूएल 3:10 प्रमाणे शमूएलनं परमेश्वर जसा रिस्पॉन्स दिला, प्रतिसाद जसा दिला, आज माझी एक जबाबदारी आहे की परमेश्वर म्हटलं की परमेश्वर बोल मी तुझा दास आहे, ऐकत आहे, मी ते पाप सोडून देणार आहे, ते मोह सोडून देणार आहे, ते दिसणाऱ्या चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या मला पापात पाडतात त्या मी काढून टाकणार आहे. परमेश्वर पित्या, हे परमेश्वर बोल मी तुझा दास ऐकत आहे. आमचं जीवन आज कसं आहे प्रियानो बघूया. आम्ही पुढे आपण वचन वाचणार आहोत. गन्नायाचा 22वा अध्याय आणि पहिलं वचन. गन्नायाचा 22वा अध्याय पहिलं वचन. मग इस्रायल लोकांनी कूच करून यरीहोपाशी यार्देनाच्या पूर्वेकडे मोआबाच्या मैदानात तळ दिला. प्रियानो, इथं इस्रायल लोक जेव्हा मिस्र देशातून बाहेर पडले, आपण यरीहो विषय ऐकलेला आहे, आणि जेव्हा ते बाहेर पडल्यानंतर प्रियानो तिथं वचन सांगतं की गन्ना 22 याचा पहिला अध्याय की जेव्हा बाहेर पडले तेव्हा यरीहोपाशी यार्देनच्या पूर्वेकडे मोआबाच्या मैदानात इस्रायल लोकांनी तळ दिल्यानंतर तिथं प्रियानू बालाक म्हणून एक राजा होता. तो इस्रायल लोकांना जेव्हा बघतोय तो घाबरतोय आणि म्हणतोय की बाबा ही मिस्र देशातून बाहेर पडलेले लोक, जे लोक त्याच्या समोर आले त्या प्रत्येक लोकांवरती यांनी विजय मिळवला. यांच्याकडे तलवाऱ्या नव्हत्या, त्यांच्याकडे ढाली नव्हत्या, यांच्याकडे चांगले शस्त्र नव्हते, परंतु त्यांचा देवमान आहे, त्याच्या देवानं त्यांना प्रत्येक वेळी इथंपर्यंत सोडवत आला, विजय दिलेला. किती तर मोठं सैन्य आलं, परंतु प्रत्येकासमोर हे विजय झालेत. हे मोठी लोक आहेत कारण यांचा देव मोठा आहे. हे बालाक राजाला माहित होतं. मग त्यानं म्हटलं आता याच्यावरती आम्हाला विजय मिळू शकत नाही, मी काय करावं? प्रियानो, त्यावेळी गन्नाच्या 22 अध्याय तुम्ही पूर्ण वाचा. बलाकनं ज्यावेळी ते बघितलं, बलाकनं विचार केला, त्यावेळी
बलाम म्हणून एक देवाचा संदेश होता. बलामविषयी इथं लिहिलं जाते प्रियानो, बलाम म्हणून एक देवाचा संदेश होता. तो संदेशता जे काय बोलल त्या गोष्टी घडत होत्या. जर त्याने शाप दिला एखाद्याला तर शाप लागत होता, जर त्याने एखाद्याला आशीर्वाद दिला तर आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये तो लोक होत होता. असा महान संदेशता, अभिषिक्त संदेशता तो एक बलाम म्हणून होता प्रियानो. गन्ना याचा 22वा अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता. पण पुढं काय होतंय आम्ही प्रियानो वाचूया की जेव्हा बलाकला हा राजाला समजते, तो करतो की तो म्हणतो की मला आता त्यांच्यावरती विजय मिळवता येणार नाही. मग तो काय करतोय की चला म्हणतोय बलाक जो संदेश आहे त्याला बोलून घेऊया, आणि बोलून घेतल्यानंतर तो इस्रायल लोकांना शाप देईल, आणि शाप दिल्यानंतर मी आशीर्वादित होईल. मग तो राजा काय करतोय की आपलं सैन्य घेतोय, काही त्यातले निवडक लोक घेतोय, चांगले मंत्री लोक घेतोय, आणि त्यांना पाठवतोय, त्यांच्याकडे भरपूर पैसे देतोय, आणि म्हणतोय की बलाम जो संदेश आहे त्याला हे पैसे द्या, आणि त्याला सांग की माझ्यासाठी तू ये आणि इस्रायल लोकांना तू शाप दे, म्हणजे मी त्याच्यावरती विजय मिळवेन. पुढे वचन काय वाचले सांगते प्रियानो, 7 पासून आम्ही वचन वाचणार आहोत. 7 पासून. मग मोवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बलामकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. 7व्या वचन मध्ये सांगते की जेव्हा मोवाबी लोकांचे वडील आणि मिद्यानी लोकांचे वडील जो संदेश होता त्या संदेशाकडे ते गेलेत, आणि वचन सांगते दक्षिणा घेऊन, याचा अर्थ पैसे घेऊन, काहीतरी गिफ्ट घेऊन ते त्या देवाच्या सेवकाकडे संदेशाकडे गेलेत. कारण त्यावेळी जेव्हा सेवकाकडे जायला लागायचं प्रियानो, लोक गिफ्ट घेऊन जायत होते. पुढे वचन काय सांगताय, तेव्हा तू त्यांना म्हणाला आज रात्री येथे वस्तीत राहा, परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईन. तेव्हा मोवाबी सरदार बलामाच्या घरी उतरले. जेव्हा ते लोक आलीत प्रियानो, संदेशा त्या लोकांना म्हटला, जे राजाचे जे मंत्री होते, राजाचे जे वडील लोक होते ते आलेत आणि म्हटलेत की असं निरोप दिलेला आहे. तो म्हणला थांबा की मला परमेश्वराला विचारू द्या. कारण जो संदेशता होता तो संदेशता परमेश्वर विचारल्याशिवाय कुठल्या गोष्टी करत नव्हता प्रियानो. परमेश्वर ज्या गोष्टी विचारायचा, परमेश्वर ज्या गोष्टी त्याला सांगायचा, तो सांगितल्यानंतर प्रियानो तो जिथं जायचं पाहिजे तिथं जायचा. परमेश्वर ज्या ठिकाणी जा म्हणेल त्या ठिकाणीच तो जायचा. परमेश्वर जे बोल म्हणेल तोच तो बोलायचा. मग तो म्हटला की आज बाबांनो इथं राहा, मला परमेश्वराला विचारायचं की मी तुमच्याबरोबर येऊ का नाही. पुढे वचन काय सांगते प्रियानो, नंतर देवाने बलामाकडे येऊन त्याला विचारले, तुझ्याबरोबर असलेली ही माणसे कोण आहेत. प्रियानो इथं परमेश्वर स्वतः आला. बलाम जो संदेश होता त्या संदेशाला भेटायला परमेश्वराला आनंद असतो की जेव्हा त्याचे लोक त्याच्या सानिध्यामध्ये एकत्र येतात. देवाला आनंद होतो की तो स्वतः कधी जाईल, कधी त्याच्या लोकांवर बोलत. आदामाशी त्याला वाटत म्हणताना स्वर्ग सोडून तो येत होता. शमूएलच्या तिथं गेला तो मला मी कधी लोकांकडे जाऊ, कधी बोलू, कधी त्यांच्याबरोबर संभाषण करू. तसं प्रियानो इथं स्वतः देव तो विचारायच्या अगोदर स्वतः देव उतर आणि म्हणाले बाबा कोण लोक आलेत, ती काय लोक आलेत. परमेश्वर सगळ्या गोष्टी माहिती होत्या, परंतु त्याला त्या संदेशाकडून ऐकायचं होतं. पुढे वचन काय सांगताय, बलामाने देवाला उत्तर दिले, मोवाबाचा राजा सिपोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठवला आहे की पहा मिसर देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांचा कदाचित हाकून लावता येईल. देव बलामा म्हणाला, तू ह्यांच्या बरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको, कारण ते आशीर्वादित लोक आहेत. पण मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा परमेश्वराला तो संदेशा विचार गेल्यानंतर संदेशाला परमेश्वर म्हटला की बाबा तू जाऊ नको, तुला जायचं नाही. लोक दक्षिणा घेऊन आल्यात, लोक तुला गिफ्ट घेऊन आल्यात, सोनं चांदी भरपूर घेऊन आलेले आहेत, पण तुला जायचं नाही, तू जाऊ नको. आणि प्रियानो पुढं वचन सांगतं की त्याने त्या लोकांना सांगितलं की बाबा देव मला सांगते यायचं नाही, आणि मला जर मी तुझ्याबरोबर तुमच्यावर येणार, तुम्ही जावा. मला तुम्हाला सांगू द्या, गोष्टी लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. आमच्या जीवनामध्ये जेव्हा पाप आम्हाला मोहात पाडायला, देवाच्या आज्ञा मोडायला एकदा येतं, आणि जेव्हा एकदा आल्यानंतर जेव्हा मी त्याच्यावरती विजय मिळवतोय, मला तुम्हाला सांगू द्या विजय मिळाल्यानंतर तो परत येणार नाही असं नाही प्रियानो. जोपर्यंत या पृथ्वीवरती तुम्ही जिवंत आहात, जे देवाचे सेवक सेविक आहेत, जे माझे बहीण भाऊ बघत आहेत, जोपर्यंत या पृथ्वीवर तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत प्रत्येक वेळी सैतान तुमच्यावर टपलेला असतो तुम्हाला पाडण्यासाठी. इथं जो संदेश होता, संदेशाने सांगितलं की नाही, परमेश्वर मला सांगितलं की तुमच्याबरोबर नाही यायचं, मी तुमच्याबरोबर नाही येऊ शकत. परंतु जर पुढे जर आपण वाचत गेलो तर तो राजा असतोय, राजा काय करतोय, आणि जास्त धन संपत्ती,
आणि जास्त गिफ्ट्स घेऊन आणि लोकांना चांगल्या पाठवते. जावा, त्याला बोलून आवा, काय तर करा, त्याला भरपूर धन देतो, भरपूर सन्मान करतो, भरपूर त्याला गोष्टी देतो, जे काही जमीन पाहिजे जमीन देतो, कपडे पाहिजे कपडे देतो. जावा, त्याला कशा रीतीनं घेऊन या. आणि प्रिय जर पुढं वाचत गेला तुम्ही, पूर्ण आपण वचन वाचन आहे प्रियानो, वेळ नाही तेवढा. गन्ना 22 पूर्ण जर वाचत जा तुम्ही 20 पर्यंत, प्रियानो वचन सांगतं परत तो संदेश परत देवाकडे जातोय आणि देवाला विचारतो की देवा मी जाऊ काय. प्रत्येक वेळी हा माणूस येऊन विचारतोय, देवा म्हणते बाबा तू जा, पण तू जे सांगतोय मी तेवढंच तुला बोल. माझे प्रिय मला तुम्हाला सांगू द्या, जोपर्यंत या पृथ्वीवर तुम्ही आहात, परमेश्वर तुम्ही शब्द ऐकून पापावरती विजय मिळवला, याचा अर्थ तुम्ही विजय झाला आणि सैतान परत येणार नाही, मोह परत येणार नाही, म्हणून गाफील राहू नका. परत तुम्ही त्या गोष्टीत जाऊ नका. कारण वचन काय सांगतंय, याचं नीतिसूत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन काय सांगते प्रियानो. नीतिसूत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन, नीतिसूत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन, नीतिसूत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन. आम्ही गाफील राहिलं नसं पाहिजे, कारण पाप एकदा गेलं, एकदा आम्ही त्याच्यावरती विजय मिळवला आणि ते परत कधी येणार नाही असं मनात कधी करू नका प्रियानो. वचन काय सांगते, नीतिसूत्र 5वा अध्याय आणि 8वं वचन. तिच्याकडची वाट सोडून दे, तिच्या घराच्या दाराजवळ जाऊ नको. परमेश्वर नीतिसूत्र 5:8 मध्ये सांगतोय की ज्या गोष्टी तुम्हाला मोहात पाडतात, ज्या गोष्टी तुम्हाला पापात पाडतात, नाही आता मी त्याच्यावरती विजय मिळवलाय, काय तिथे गेलं तर होतंय, काय त्याच्यावरती रिलेशनशिप आम्ही केलं तर काय होतंय, जाऊया काय होतंय, मी आता विजय मिळलाय, मी विजय मिळणार. परमेश्वर नीतिसूत्र 5:8 मध्ये देवाचं वचन सांगते, माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्या लेकरा, त्या मार्गाने परत तू जाऊ नको, त्या मार्गात आपले पाऊल तू पडू देऊ नको, कारण करशील तर पडशील. हा देवाचा सेवक ज्याच्या मुखात देव शब्द घालतो होता, देवाचा एक महान सेवक, अभिषेक, एक महान संदेष्टा, देवानं अद्भुत रीतीने त्याला वापरून घेतलं होतं प्रियानो. परंतु गन्ना 31:8 मध्ये जर तुम्ही वाचाल, पुढे काही वचन जर तुम्ही अध्याय वाचत गेला तर प्रियानो त्यानं गेला, त्यानं शाप देण्याजोगी आशीर्वाद पण दिला, परंतु जाताना त्यानं एखादी गोष्ट अशी सांगून गेला त्या राजाला, त्याच्यामुळं इस्रायल लोक सुद्धा पापात पडलीत आणि प्रियानो त्याच्यावरती भरपूर गोष्टी आल्या. परंतु गन्ना 31:8 मध्ये देवाचं वचन सांगतं की जे गोष्टी त्या संदेशाने केल्या होत्या त्याच्यामुळं त्याचा नाश झाला प्रियानो. इस्रायल लोकांनी तलवारीने त्यांना मारलं. मला तुम्हाला सांगू द्या, कधीच गाफील राहू नका. जर तुमच्या समोर पाप आलेला आहे, परमेश्वर म्हणतोय की माझ्या मुला, माझी वाणी ऐक आणि तिकडे तू जाऊ नको, तिकडे त्या गोष्टी करू नको. तर माझ्या प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, नीतिसूत्र 5:8 प्रमाणे त्या मार्गावरती तुम्ही पाऊल टाकू नका, त्या मार्गाने तुम्ही जाऊ नका. एकदा विजय मिळवला म्हणून गाफील राहू नका. हा देवाचा सेवक एकदा त्यानं पाठवलं होतं, पण तू परत पाप आलं. एकदा पाठवलं, एकदा गोष्टी तुम्ही विजय मिळवला म्हणून पाप तुम्हाला सोडून गेलं नाही. जोपर्यंत आमच्या नागपुरामध्ये श्वास आहे, जोपर्यंत आम्ही त्या खबरेमध्ये जात नाही, तोपर्यंत सैतान आम्हाला पाडायला, आम्हाला हरवायला, आम्हाला मोहात पाडायला, आमचा नाश करायला तो टपलेला आहे प्रियानो. गाफील राहू नका. संदेश इथं गाफील राहिला. महान देवाचा सेवक तुम्ही आणि मी काही नाही, एवढा महान देवाचा सेवक, एवढा अभिषिक्त सेवक त्यावेळी होता, गाफील राहिला प्रियानो. गाफील राहिला. लोकांच्या त्या पैशाकडे बघून, जे मिळणारी धन संपत्ती बघून, त्या मोहाकडे बघून त्या लोकांच्या संगती तो गेला. देवाचा एक अभिषिक्त सेवक, देवाचा एक महान सेवक, स्वतःचा जीव त्यानं गमावला प्रियानो. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही गाफील राहतोय काय? आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही कुणाची वाणी ऐकत आहोत? देवी तर म्हणतोय की माझ्या मुलात जाऊ नको, देवी तर म्हणतोय की माझ्या मुला ते करू नको. तर प्रियानो, आम्ही आज कुणाचं ऐकत आहोत? आम्ही परमेश्वरचं ऐकत आहोत. आम्ही म्हणतो की 1 शमूएल 3:10 प्रमाणे जर देव आम्हाला हाक मारून आज बोलत आहे, माझ्या मुला, माझ्या मुली, या गोष्टी तुला करायच्या नाहीत, या गोष्टीपासून तुला दूर जायचं आहे, तर माझ्या मुला या गोष्टीपासून तू आपलं जीवन दूर कर. तर तुम्ही कुणाचं ऐकत आहात? तुम्ही म्हणतात की परमेश्वर बोल, मी तुझा दास आहे, मी ऐकत आहे, मी माझ्या जीवनातून या गोष्टी दूर करताय. मी माझ्या जीवनातून पिक्चर बघणं, मी माझ्या जीवनातून सिरियल बघणं, मी माझ्या जीवनातून बेबीचार, माझ्या जीवनातून जारकमं, मी माझ्या मोबाईलवरून चुकीचं चॅटिंग करणं, मी माझ्या मोबाईलवरून चुकीचा व्हिडिओ बघणं, या प्रत्येक गोष्टी मी बंद करणार आहोत. मला दुःख वाटतं, भरपूर ख्रिस्ती लोकांच्या मोबाईलमध्ये आज पिक्चरची गाणी आहेत, भरपूर ख्रिस्ती लोकांच्या मोबाईलमध्ये आज वाईट व्हिडिओ आहेत, त्याच्याद्वारे ते आपलं जीवन नाशाकडे घेऊन झालेले आहेत. मला तुम्हाला प्रत्येकाला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विनंती करू द्या, गाफील राहू नका. पहिले शमूएल 3:10 मध्ये देवाचं वचन सांगतं की शमूएलाहून परमेश्वर हाक मारताय. शमूएल त्याला प्रतिसाद देतात की परमेश्वर बोल, मी तुझा दास ऐकत आहे. आज तुमचा प्रतिसाद त्यासाठी ऐकाय, हे परमेश्वर बोल, मी तुझा दास ऐकत आहे, मी माझं जीवन यावेळी समर्पित करतो. 3 लोक आम्ही बघितलीत प्रियानो, हवा, त्याच्यानंतर काईन,
त्याच्यानंतर बलाम संदेष्टा, ही 3 लोक होती जिने परमेश्वरची वाणी त्यांच्याकडे आली होती. परमेश्वर त्याच्याशी बोलला होता, त्याचं नाव घेऊन त्यांना सगळ्या गोष्टी त्याने सांगितल्या होत्या. या सांगून सुद्धा त्या 3 व्यक्तींनी परमेश्वराचं न ऐकता समोर आलेला मोह, दाराशी टपून बसलेलं पाप, धन, संपत्ती, जगातील अट्रॅक्शन करणाऱ्या हरेक गोष्टी त्याच्याकडे नजर लावलीत आणि त्याच्या नाशाला ते स्वतः कारणीभूत झालीत. प्रियानो, स्वतःच्या नाशाला कारणीभूत झालीत. या 3 लोकांना तुम्ही लक्षात ठेवा. भरपूर लोक बायबलमध्ये आहेत, भरपूर. या गोष्टी आम्ही सांगत गेलो, बोलत गेलो, परंतु वेळ पुन्हा नाही. महिनोन या गोष्टीविषयी आम्ही मनन करू शकतो, आम्ही ऐकू शकतो. भरपूर अशी लोक आहेत की ज्यांनी देवाचं वचन अवॉइड केलं, देवाची वाणी तिने तुच्छ मांडली, स्वतःच्या जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये नाश करून गेला. त्याच्यानंतर 3 लोक पुढे प्रियानो आपण असे बघणार आहोत की ज्यांनी देवाची वाणी ऐकली आणि ते आशीर्वादी झालीत. 3 लोक अशी आम्ही बघितली की ज्यांनी देवाची वाणी ऐकली नाही, त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये मरण, त्याच्या जीवनामध्ये दुःख, त्याच्या जीवनामध्ये नाश, त्याच्या जीवनामध्ये शाप तिने ओढून घेतला. पण 3 लोक आम्ही अशी बघणार आहोत की ज्यांनी देवाची वाणी ऐकली, आपलं जीवन त्याच्या देवाच्या वेदीवरती ठेवलं, आपल्या कुटुंबाचा जीव वाचवला, आपलं नाव सर्वापेक्षा उंच करून घेतलं आणि आपलं जीवन आशीर्वादित केलं. पहिली व्यक्ती जर आम्ही बघणार आहोत प्रियानो, उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 13 वचन. उत्पत्ती 6:13. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर जात जुलूम माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. प्रियानो, इथं परमेश्वर 6व्या अध्यायामध्ये, उत्पत्ती याचा 6वा अध्याय नोट डाऊन करून घ्या. प्रियानो, बायबल तुमच्या जवळ असेल तर बायबल नक्कीच, जेव्हा आम्ही ऑनलाईन बसतो, कुठलाही देवाचा सेवक जेव्हा तुम्हाला वचनातून शिकत असतो, कुठलाही असू दे सेवक शिकत असतील, तुमचं बायबल तुमच्या नेहमी जवळ असलं पाहिजे आणि जे वही एक घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे. आणि प्रियानो, नेहमीच तुम्ही देवाचं वचन स्वतः आपल्या वाचून तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. नेहमी तुमच्याजवळ तुमचं बायबल असलं पाहिजे. प्रियानो, वचन सांगतो उत्पत्तीचं 6वा अध्याय 13 वचन की परमेश्वर नोहा बरोबर इथं संभाषण करतात. परमेश्वर म्हणतात की नोहा, माझ्या मुला, या पृथ्वीवरती पाप भरपूर वाढलेला आहे. मी चांगल्या रीतीने मनुष्याला निर्माण केलं, माझ्यावरती सहभागिता असू दे, माझ्यावर आराधना असू दे करण्यासाठी, यासाठी मी ते निर्माण केलं. परंतु त्यांनी पाप करून आपलं जीवन माझ्यापासून दूर गेले. दररोज आणि दररोज मी त्यांना हाक मारतोय, त्यांना मी सांगतोय, मी त्याच्याशी बोलतोय, पण तू माझी वाणी ऐकणं झाल्यात. माझ्या मुला, माझ्या लेकरा, माझ्या नोहा, ते ऐकणं झाल्यात. जगातल्या गोष्टी ऐकल्यात, जगातलं ज्या मोह आहे, जे अट्रॅक्शन आहे, जे पाप आहे, त्याच्या पाठीमागं ते चालल्यात. स्वतःच्या मनाचं ते करत आहेत. लोकांचं ऐकून, सैतानाचं ऐकून आपलं जीवन ते नाशाकडे घेऊन चालल्यात. तर नोहा, मला या जगाचा नाश करायचा आहे, परंतु नोहा, मला तुला सांगू दे, तू सात्विक आणि धार्मिक व्यक्ती आहेस, मला तुझं जीवन वाचवायचं आहे. नोहाला काय प्रियानो, समोर देवानं बघितलं नव्हतं. परमेश्वर आकाशातून वाणी आली. परमेश्वर म्हटला की नोहा, मी तुझ्याबरोबर एक करार करणार आहे, किंवा मला ज्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत, ज्या करायच्या तू कर. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो की नोहानं परमेश्वरची वाणी ऐकली. परमेश्वर नोहाशी बोलला. शमूएलशी बोललेला देव नोहाशी सुद्धा बोलला. तो म्हटला की नोहा, मला या गोष्टी या पृथ्वीवरती करायच्या आहेत. पुढे जर प्रियानो आपण वाचत गेलो तर नोहाला ज्या रीतीने परमेश्वरानं सांगितलं होतं, तू लाकूड आण, ज्या रीतीने तुला सांगितलं त्या रीतीनं तू ती बोट तयार कर. 3 मजली बोट पाहिजे, बाहेर डांबर लावलं पाहिजे, गोफेर लाकूड जे असते त्यापासून तू ती नाव केली पाहिजे. एवढी रुंदी, एवढी लांबी असले पाहिजेत. असे पक्षी, असे प्राणी जे आहेत ते मी त्यांना पाठवून ते सर्वांना तू घे, तुला खायला अन्नधान्य घे. आणि प्रियानो, जेव्हा त्याने सुरुवात केली, आपल्या लोकांना सुद्धा सांगितलं, आपल्या बायकोला सांगितलं, त्याचे 3 मुलगे होते, त्याच्यानंतर 3 सुना होते, त्या प्रत्येकाला त्यांनी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर ती लोक कामाला लागलीत. आणि माझ्या प्रियानो, मला सांगू द्या की जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केली, देवाच्या आज्ञेप्रमाणे करायला सुरुवात केली, लोक निंदा करायला लागलीत, लोक त्यांना नाव ठेवायला लागलीत. अरे नोहाला काय समजून झाले काय? नोहा खुळा झालाय काय? जेव्हा नोहा तिथं ते लाकूड कापायचा, लोक यायचे त्याने हसायचे, अरे याला खूळ लागले, याला समजून झाले. बघा यांची मुलं, अरे काय तुम्हाला समजते काय रे? कशाला नाव बदललाय? नाव कशाला बांधलाय? जावा काम करा, जावा शेती करा, जावा भरपूर एन्जॉय करायसाठी आहे, भरपूर गोष्टी करा. कशाला नाव बांधालाय? कशाला तयार करायलाय? काय नाही. ते नोहानं सांगितलं, अरे नाही बाबा, देवानं सांगितलं पृथ्वीचा नाश होणार आहे, देवापे पृथ्वीचा नाश करणार आहे. अरे नाही रे नोहा, तुला काही समजत नाही रे, खुळा झालायस काय? कुठला देव? कोण देव? एन्जॉय कर, जा, खायचं आहे, पियायचं आहे, एन्जॉय करायचं आहे, जा रे बाबा, कशालाही करायलायस? लोक दररोज आणि दररोज नोहाला येऊन, त्याच्या कुटुंबाला येऊन डिस्टर्ब करायचे, दररोज आणि दररोज येऊन त्याची निंदा करायचे, दररोज आणि दररोज त्याचं मजाक ते उडवत होते प्रियानो. परंतु नोहा परमेश्वराचा ऐकणारा व्यक्ती होता. नोहाचे कान नेहमी परमेश्वराला लागले होते. एक शब्द देवानं बोललेला, नोहा, मी जे सांगतो ते कर.
परमेश्वराचा एक शब्द नोहाने इथं ठेवला. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाचा एक शब्द तुमच्या हृदयात आहे, देवाचा एक शब्दाकडे तुमचं लक्ष आहे. देवाचा एक शब्द जर तुम्ही कानात घेऊन त्याप्रमाणे आचरण करताय, जगातील हजारो शब्द येऊ द्यात, जगातील लाखो लोक येऊ द्यात, परंतु ज्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये आपल्या हृदयामध्ये एक शब्द परमेश्वर साठवून ठेवलेला आहे, जगातील हजारो शब्द, जगातील आलेले हजारो बाण, हजारो आलेले निंदा, हजारो लोकांचा मजाक, ते लोक त्या प्रत्येकावरती विजय मिळवतील. कारण देवाचा एक शब्द त्याच्या हृदयात असेल, देवाचा एक शब्द त्याच्या कानात असेल, देवाचा एक शब्द त्याच्या समोर असेल. ते लोक धन्य जे नोहा सारखे परमेश्वराचा एक शब्द धरून त्याच्यावरती उभा राहतात. लोक निंदा करतील, लोक नाव ठेवतील, परंतु नाही, मी परमेश्वराने दिलेला एक शब्द त्याला धरून राहतो. परमेश्वराने दिलेला एक शब्द मी धरून राहणार. लोक निंदा करू द्यात, लोक नाव ठेवू द्यात, परंतु मी जगामध्ये जाऊन लोकांसारखं होणार नाही. देवानं माझ्या जीवनामध्ये दिलेला एक शब्द मी धरून राहणार आणि मी आशीर्वादित होणार. नोहानं देवानं दिलेला एक शब्द धरून राहिला. आणि पुढे जर आपण वाचत गेलो, त्याचं कुटुंब त्या जलप्रयापासून वाचलं. प्रियानो, 6:13 वचन काय सांगते? प्रियानो, 6:13 आम्ही वाचलं. 6:22 देवाचं वचन काय सांगते? 6:22 नोहाने तसे केले, देवान त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. वचन सांगते उत्पत्ती 6:22 देवाचं वचन सांगते, नोहाला परमेश्वर सांगितले हर एक गोष्ट नोहाने केली. त्याच्यामध्ये काही त्यानं काटजूट केली नाही. ते म्हणा नाही, देवा नाही, एवढी मोठी नाव बांधायची काय गरज आहे? आम्हाला तू वाचवणारच आहेस ना, एवढी नाव कशाला बांधायला पाहिजे? छोटी बांधतो. देवा तू 150 हात सांगितलेस ना, 100 हात बांधतो. देवा कुठं तेवढी लाकडं आणू? माझ्याकडे काय तोडायला हत्यार पण नाही, माझ्याकडे काय मोठमोठी मशिनरी पण नाही. कुठं काय करू प्रभू? कशाला 150 सांगितलेस? 100 करतो देवा. कशाला 3 मजले सांगितलेस? 1 मजला करतो देवा. काय गरज आहे? वचन सांगतं नाही. प्रियानो, उत्पत्ती 6:22 मध्ये नोहाला सांगलेली प्रत्येक गोष्ट, परमेश्वरजी सांगेल प्रत्येक गोष्ट नोहाने केली. 3 मजले बांधलेत. जेव्हा देवाने तिचं माप दिलं होतं, माप त्या रीतीने केलं. हर एक पक्षी, हर एक जनावर, या सगळ्यासाठी गोष्टी तिथं आणून ठेवल्या. प्रियानो, 2 गोष्टीमध्ये परमेश्वराला कधीच जे सांगितलं होतं त्यानं कधीच तुच्छ मानलं नाही. त्या रीतीने त्यानं केलं. प्रियानो, त्या रीतीनं त्यानं केलं. माझ्या प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला देवानं सांगितलेल्या गोष्टी त्याचा तुम्ही खरं फॉलोअप करतात काय? नोहाच्या मनामध्ये देवानं जे बोललेला शब्द, टाकलेला शब्द, नोहाशी बोललेला जो शब्द जसा नोहानं धरला त्याच्याप्रमाणे तो चालायला लागला. आज तुम्ही काय करता? प्रियानो, देव जर बोलते की माझ्या मुला या गोष्टी तुला करायच्या आहेत, माझ्या मुला ज्या रिलेशनशिपमध्ये चुकीच्या आहेत ते तोडायच्या आहेत, त्या लोकांबरोबर तुला दूर जायचं आहे, त्या लोकांबरोबर तुला लांब जायचं आहे, ज्या चुकीच्या मोबाईलवर तुझं चॅटिंग सुरू आहे, जे चुकीचे गाणे तू ऐकतोय, चुकीचा व्हिडिओ तू बघतोय, समोर बघून चुकीच्या टीव्हीमध्ये ज्या सिरियल आणि पिक्चर बघतोयस त्या तुला दूर करायचं आहे. देव म्हणतो की माझ्या मुला दररोज माझ्या सांध्यामधून तुला प्रार्थना करायचं आहे, दररोज माझं वचन वाचायचं आहे, दररोज मनन करायचं आहे, कमीत कमी 1 तास माझ्या सांध्यामध्ये बसून तुला माझं वचन ऐकायचं आहे. आणि म्हणतो काय देवा नाही 1 तास कशाला? प्रार्थनेला बसायचं ना, 5 मिनिटं बसतो, 10 मिनिटं बसतो. देवा मी 2 तास सिरियल बघत नाही, 5 मिनिटं सिरियल बघतो, 10 मिनिटं सिरियल बघतो. देवा मी वाईट व्हिडिओ आहे ना जास्त बघत नाही, देवा 10 मिनिटं बघतो. देवा माझ्या आई वडिलांच्या आज्ञा मी मोडत आहे, मी काय सगळ्या मोडत नाही, देवा 1 मोडतो. कुठं माझ्या आईला समजते, कुठं माझ्या भावाला समजते, कुठं माझ्या बहिणीला समजते, मी कॉलेजला चाललोय आणि कुठं चाललोय कुणाला समजते, 1 आज्ञा मोडते. बाप्पा काय होतंय? काय होत नाही. पण तू माझ्या प्रिय मला तुम्हाला सांगू द्या, नोहा तो धन्य होता, कुटुंब धन्य होतं. एक दिलेला शब्द नोहानं उचलून धरला. एक दिलेला शब्द, लाखो निंदा आलेत, लोक लाखो मोह आलेत, लाखो लोक त्याला डिस्टर्ब करायलेत. एक शब्द नोहाच्या जीवनामध्ये परमेश्वर बोलायला त्याने स्वीकारला, त्याने कॅच केला. तो म्हणला परमेश्वर बोल, मी तुझा दास ऐकत आहे आणि मी तू जे सांगितले त्याप्रमाणे करणार. माझ्या प्रियानो, खरे दास जे आहेत ते परमेश्वर जे सांगतात हे तुला करायचं आहे. मग त्याच्या पुढे काही होऊ दे, लोक निंदा करू द्यात, लोक नाव ठेवू द्यात, परिस्थिती काही होऊ दे, परंतु देवाने दिलेला शब्द जे झेलून धरतात त्याच्या मागे जातात. धन्य ते लोक. त्या प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये मी सलाम करतो की जे लोक एक दिलेल्या शब्दासाठी आपलं जीवन परमेश्वर समोर निछावर करतात, आपलं जीवन परमेश्वराला बाहेर करतात. धन्य ते लोक. उत्पत्ती 7:5 मध्ये देवाचं वचन काय सांगते? उत्पत्ती 7:5. तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले. पुढे वचन सांगते परत उत्पत्ती 7:5 प्रमाणे परत सांगते की परमेश्वरानं जे जे सांगितलं होतं बोटमध्ये जाताना, एव्हरीथिंग जे जे काय काडी सुद्धा त्याने शिल्लक ठेवली नाही. जे जे काय 100% सांगितलं, 100% वचन सांगते. सर्व काही 90% नवं, 80% नवं, 95% नवं, 99% नवं वचन सांगते. नोहानं सर्व काही
केलं. जर आम्ही देवाचे खरे सेवक आहोत, जसं नोहानं परमेश्वर शब्द झेलून धरला, जसं नोहाच्या मनामध्ये हृदयामध्ये जो परमेश्वर शब्द होता, जर आम्ही खरे देवाचे सेवक आहोत, परमेश्वरसाठी 100% देणार, 100% ते करणार, 99% नाही, 90% नाही, 80 नाही, 70 नाही. माझ्या प्रियानू 100%. धन्य जे लोक ज्याचा विश्वास नोहासारखा आहे, धन्य जे लोक जे परमेश्वर शब्द नोहासारखा झेलतात आणि परमेश्वरच्या फॉलो जातात. तुम्ही या जगाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब प्रत्येक परिस्थितीमध्ये वाचल्याशिवाय राहणार नाही, आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही, भौगोलिक झाल्याशिवाय राहणार नाही. जे धन्य लोक जे परमेश्वरचा एक शब्द ऐकून आपलं जीवन तिथं देतात. प्रियानू, वचन आपण जर वाचलं प्रियानू, पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि 20वा वचन काय सांगतंय? हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता. त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा ओमांडली तेच हे होत. ज्यांनी त्याची आज्ञा अमानली, ज्यांनी तिची आज्ञा मोडली, नाशासाठी परमेश्वर त्यांना राखून ठेवलं, नाश त्यांचा केला. नोहा आणि त्याचे कुटुंब 8 लोक त्या बोटमध्ये राहिलीत. 8 लोकांचं जीवन वाचलं. एका व्यक्ती ज्यानं येशूचा एक शब्द मानला, देवाचा एक शब्द मानला, स्वतः वाचला, आपल्या कुटुंबाला वाचवलं. मला तुम्हाला प्रत्येकाला सांगू द्या, नीतिसूत्र 20:7 मध्ये देवाचं वचन सांगते, धन्य जो धार्मिक पुरुष जो सात्विकतेने चालतोय, त्याच्या पाठीमागं त्याची मूल्य धन्य होणार. लक्ष द्या प्रियानो, नीतिसूत्र 20:7, धन्य जो पुरुष जो सात्विकतेने चालतोय, फक्त पुरुष नाही स्त्री सुद्धा आहे. धन्य जो पुरुष जो सात्विकतेने चालतोय, त्याच्या पाठीमागं त्याची मुलं, त्याची वंशज आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही. नोहानं एक शब्द परमेश्वर स्वीकारला, उचलून धरला. नोहाचं कुटुंब आशीर्वादित चाललं. प्रियानू, पुढचा एक व्यक्ती आहे उत्पत्ती याचा 22वा अध्याय जर आम्ही बघणार आहोत. 2-3 वचन आम्ही वाचणार आहोत. प्रियानू, उत्पत्ती 22वा अध्याय 2 आणि 3 वचन. देव म्हणाला, तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याची होमार्पण कर. प्रियानू, तुम्हाला अब्राहमाविषयी गोष्ट माहित आहे. अब्राहमाला वयाच्या 100व्या वर्षी इसाक झाला. त्याच्या अगोदर इश्माईल झाला होता. पण तो देवानं अभिवचनाच्या द्वारे जो जन्म झाला होता तो मुलगा म्हणजे प्रियानू इसाक. वचन सांगतं त्याचा आवडता एक मुलगा, प्रिय मुलगा, जो त्याला 100व्या वर्षी झाला होता, अभिवचनाद्वारे झालेला होता, तो प्रिय मुलगा देवबाप म्हटला की मोरिया डोंगरावरती जाऊन तुला अर्पण करायचं आहे. जर तुम्ही दुसरे इतिहास 3रा अध्याय 1 वचन जर वाचताय प्रियानू, दुसरे इतिहास 3रा अध्याय 1 वचन जर तुम्ही वाचताय, तर मोरिया डोंगरावरती शल्मोनानं देवाचं मंदिर बांधलं. हा तो डोंगर आहे. पुढे देवाचं वचन सांगते की तुझा एकुलता एक प्रिय जो मुलगा आहे मला समर्पण करायचं आहे. इथं अब्रामाला सुद्धा देवाची वाणी आली. देवाची जेव्हा वाणी आली प्रियानू, अब्रामानं त्या गोष्टीबरोबर तडजोड केला नाही. म्हणला नाही देवा, आत्ताच मुलगा झालाय, आत्ताच परमेश्वर पित्या वाढलाय, आत्ताच जरा तरुण झालाय, जरा त्याच्याबरोबर वेळ घालवतो, त्याच्याबरोबर बोलतो आणि परमेश्वर सगळ्या गोष्टी मी करतो आणि मग त्याला समर्पण करतो. आणि देवा तू कशाला मागालायस? काय तुला पाहिजे आहे? दास कुठला पाहिजे? काय 10 दास पाहिजे ना? दास भरपूर होते अब्रामाकडे. 10 दास तुला पाहिजे काय? एक कशाला मागालायस इसाक? 10 दास पाहिजे ना? 10 दास तुला देतो. 20 पाहिजे का? किती दास पाहिजे माग, मी तुला देतो. काय पाहिजे? बकरी पाहिजेत काय? 100 बकरी, 1000 बकरी, मेंढरी काय पाहिजे माग, मी तुला देतो. परंतु माझा मुलगा देवा नको. आमच्या जीवनामध्ये आम्ही अब्रामासारखं विचार करतो का? आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःच्या विचाराने चालतोय. अब्रामाने या गोष्टी कधी विचार नाही. ते म्हणाला की देवा मी 10 दास देतो, देवा मी 100 मेंढरी देतो. हा बली कशाला मागायलायस? आम्ही म्हणतो की देवा नाही, या गोष्टी जे तुम्हाला सांगायलायस मला त्या करायच्या नाहीत. मी तुला काय पाहिजे सांग. मंदिरामध्ये अर्पण द्यायचं ना? अर्पण देतो. परमेश्वर पिते तुला काय पैसे पाहिजेत काय? मंदिरामध्ये देतो. तुला हे पाहिजे काय? ते पाहिजे काय? सेवेसाठीच्या गोष्टी पाहिजे, सगळ्या गोष्टी देतो. परंतु ते जे सांगायलायस ना त्या गोष्टी मला करायच्या नाहीत. मला ते नाही जमत, मला नाही जमत, मला करायचं नाही. काय त्या गोष्टी मला प्रिय आहेत. तुम्हाला सांगतेस दारू सोडायला, तुम्हाला सांगतेस व्यसन सोडायला, तुम्हाला सांगतेस चुकीचं रिलेशन सोडायला, तुम्हाला सांगतेस की सकाळी उठून प्रार्थना कर, तुम्हाला सांगतेस की पिक्चरच्या समोर बसू नको, टीव्हीच्या समोर बसून पिक्चर बघू नको, आपल्या मोबाईलमध्ये वाईट गोष्टी बघत बसू नको. तू जे सांगायलास ना परमेश्वर पित्या त्या नको. मला परमेश्वर पित्या जे मला वाटते ते करतो. मला ते प्रिय आहे. मी बाकीच्या गोष्टी तुला देतो. अब्राहम तसं म्हटलं नाही प्रियानू. अब्राहम म्हटलं की देवा हा माझा मुलगा तू दिलेला आहेस आणि मी तुझ्यासाठी समर्पण करतो. पुढे वचन काय सांगते प्रियानू? 3रं वचन. तेव्हा अब्राहमाने मोठ्या पहाटे सुटून आपल्या गाढवावर खोगिरे घातले, आपल्या बरोबर 2 सेवक व आपला मुलगा इसाक यास घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. तुम्हाला माहित आहे 3रं वचनामध्ये की अब्राहमाला ज्या ज्या गोष्टी देवाने सांगितल्या होत्या त्या प्रत्येक गोष्टी अब्राहमाने केल्या. आणि केल्यानंतर प्रियानू त्यानं सारेला सुद्धा सांगितलं नाही
की मी बाई देवानं मला सांगले अर्पण करायचं आहे इसाकला म्हणून, कारण सारेल जर सांगितलं त्याला माहीत आहे, सारेल जर सांगितलं असतं तर सारा मला देवाचं काम करू देणार नाही. आणि ती म्हटली की नाही मला सारेला काही सांगायचं नाही, मी जातो, जो मुलगा देवानं सांगितलं समर्पण करायला मी घेऊन जातो. प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, देवासाठी टाकलेलं एक पाऊल अब्रामानं तिथं गेला. मुलगा सुद्धा वाटेत विचारतोय, म्हणतोय पप्पा आता डोंगरा आपण चाललोय, लाकडं आहेत, विस्तो आपल्याकडे आहे, सुरा आहे, परंतु बलीसाठी जे अर्पण करायचं ते बली कुठं आहे? अब्रामाचं हृदय काय झालं असेल प्रियानो, हृदय तुटला असेल, त्याला माहीत नाही. तो म्हणला असेल मुला तुला माहीत नाही, तुलाच अर्पण करायचं आहे, तुलाच देवाण द्यायला सांगितले, तुलाच द्यायचं आहे. त्याचं हृदय रडलं असेल. तो म्हटला नाही लेकरा तू काय विचार करूनच त्याचा, परमेश्वर आमचा यावे हिरे आहे, सर्व बघून घेणार, सर्व परिस्थितीला ठाऊक आहे, सर्व सप्लाय करणार. येथवर तो सप्लाय केलेला देव आहे, इथून पुढे तो सप्लाय करेल, तू काय घाबरू नकोस, यावे हिरे हे त्याचं नाव आहे. तो गेला प्रियानो. पुढची गोष्ट तुम्हाला माहीत आहे की परमेश्वराने त्याला थांबवलं आणि त्या झुडपामध्ये असलेला जो बकरा होता अर्पण करायला लावलं. आणि देवानं अब्रामविषयी साक्ष दिली की तू विश्वासामध्ये धन्य आहेस, कारण स्वतःच्या एकुलता एक पुत्राला तू राखून न ठेवता माझ्यासाठी तू अर्पण केलंस. आणि तू तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद झाल्याशिवाय, तुझा मुलगा इसाकच्या पोटी जन्मलेला हरेक वंशज आशीर्वाद झाल्याशिवाय राहणार नाही. प्रियानो एक व्यक्तीने निर्णय घेतला, मी देवाचं शब्द पाळीन, मला प्रिय वाटणारी गोष्टी परमेश्वर सांगितले की सोडून दे, परमेश्वर सांगितले समर्पण कर, मला प्रिय वाटणारी गोष्टी मी देवाच्या सान्निध्यामध्ये ठेवतो, समर्पण करतो. माझ्या प्रियानो जसा अब्रामाने निर्णय घेतला, आज जर जे माझे बहीण भाऊ ऐकत आहेत, जर निर्णय घेत आहेत, येणाऱ्या हजारो पिढी परमेश्वर आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुमच्या कुटुंबाला, तुमच्या वंशजाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार. प्रियानो अब्रामाद्वारे त्याचं कुळ आशीर्वादित झालं. वचन सांगते इब्री लोकास याचा 11वा अध्याय 17 ते 19 वचन. अब्राहमाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचे अर्पण केले, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठावयास देव समर्थ आहे हे त्यास मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. वचन सांगते की त्याला माहित होतं की देवानं समर्पण करायला लावलेलं आहे, पण देवाची योजना मान आहे. देव या माझ्या इसाकाद्वारेच माझी संतती वाढवणार आहे म्हणून त्यानं अभिवचन दिले. ज्या देवानं तुम्हाला प्रत्येका जीवनामध्ये जे अभिवचन दिलं असेल, मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, ते अभिवचन तो पूर्ण करण्यासाठी शक्तिमान देव आहे. परिस्थिती काही असू दे, जगामध्ये परिस्थिती काय असेल, तुमच्या कुटुंबामध्ये परिस्थिती काय असेल, जग काही सांगत असेल, सैतान येऊन काही सांगत असेल, देवानं दिलेला एक शब्द जेव्हा तुम्ही पकडून राहताय, अब्रामानं दिलेला देवानं एक शब्द अब्रामाला त्यानं पकडून राहिला. देव या इसाकाच्या द्वारे माझी संतती वाढणार आहे ठरलेला एक शब्द त्याला ठाऊक होतं, त्याला माहीत होतं. इब्री लोकास जर 11, 17 आणि 19 पर्यंत वाचल्याप्रमाणे त्याला माहीत होतं की एक दिलेला शब्द देवबाप पाळणार आहे आणि माझा इसाक जरी मेला तर देवबाप त्याला जिवंत करायला समर्पण आहे, समर्थ आहे. तो गेला, देवाच्या वेदीवर दिलं. आणि पुढची प्रियानो गोष्टी तुम्हाला माहीत आहे, देवाचे महान सेवक आज सुद्धा एक भूतलावरती जिवंत आहेत. आपल्या भारतामध्ये सेवा करतात. प्रियानो देवाची सेवा जेव्हा त्यांनी सुरुवात केली, चालत जाऊन ते सेवा करायचे. 25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर चालत गावातून गावामध्ये एकटे जाऊन ते सेवा करत देत. पोटामध्ये अन्न नसायचं, लोकांकडे काय दिल ते खायचे, कधी कुणाकडे तिने हात पसरला नाही. जाऊन ते चालत चालत किती तर कष्टामध्ये, आणि वयस्कर व्यक्ती नव्हती प्रियानो, एक तरुण व्यक्तीनं आपलं जीवन देवासाठी समर्पण केलं. आणि प्रियानो एक भयानक परिसर जो बिहार म्हणून आहे, त्या बिहारला स्वार्थिकीची कबर म्हणतात. त्या ठिकाणी एका तरुणानं जाऊन, जो केरळमधला होता, त्यानं आपलं जीवन देवासाठी समर्पण केलं, आपलं जीवन बिहारसाठी समर्पण केलं. जाऊन त्यानं सेवा सुरू केली. प्रियानो चालत जाऊन तो सेवा करायला लागला आणि त्या सेवेद्वारे भरपूर लोक आशीर्वादित व्हायला लागलेत. आणि भरपूर प्रियानो आशीर्वाद होत असताना एक बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणली की ब्रदर, ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये तुम्ही प्रार्थना करा, मला मिळू दे म्हणून. तिने प्रार्थना केली, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. त्या बहिणीनं आनंदानं, हे देवाचे सेवक चालत जातात म्हणून त्या बहिणीनं एक सायकल दिली. सायकल दिल्यानंतर देवाच्या सेवकाला भरपूर आनंद झाला. सायकलवरनं जाऊन ते सेवा करायला लागलेत. 25 किलोमीटर, 30 किलोमीटर, 50 किलोमीटर जाऊन सेवा करू लागलेत. आणि सेवा भरपूर दिवस चाललेत. आणि प्रियानो एका दिवशी परमेश्वर त्याला परत म्हटला की बाबा, ही सायकल जी आहे ना, तुला एका दुसऱ्या सेवकाला भरपूर गरज आहे, त्याला दे जा, तुला चालत सेवा करायची आहे. देवाच्या सेवकाने सायकल घेतली, दिली. देवाला प्रश्न विचारला नाही की देवा मला सायकलची गरज आहे, चालत चाललोय, पायाला फोडं उठलेलं आहेत आणि मला जाता येतं, या सायकलमुळे मला भरपूर फायदा व्हायला आहे, मला बरं वाटायला लागलंय, काही म्हटलेलं आहे. सायकल घेतली, दुसऱ्या सेवकाला जाऊन दिली.
परत 30 किलोमीटर 50 किलोमीटर चालत जाऊन सेवा करायला लागलेत. प्यानो काही दिवसानंतर अनेक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या देवाच्या सेवकावर आशीर्वाद झाला. त्या व्यक्तीनं त्यांना टू व्हीलर दिली. टू व्हीलर दिल्यानंतर टू व्हीलरवरनं जाऊन सेवा करायला लागलेत. 30 किलोमीटर 50 किलोमीटर 100 किलोमीटर त्यांचा एरिया वाढला. देवाने जे साधन दिले त्याचा उपयोग चांगला करायला लागलेत. 50 ते 100 झालेत. 100 किलोमीटर जाऊन ते सेवक देवाची सेवा करायला लागलेत. काही दिवस गेलेत. परमेश्वर पुन्हा म्हटलेत की बाळा ही टू व्हीलरची तुला गरज नाही, दुसऱ्या एकाला त्या सेवकाला गरज आहे, त्याला टू व्हीलर द्यायचा. त्या देवाच्या सेवकाने टू व्हीलर घेतली, त्यांना दिली, परत चालत जाऊन सेवा करायला लागलेत. देवाला प्रश्न नाही केला की प्रभू मला याची गरज आहे म्हणून. त्यांनी जाऊन दिलं. त्यानंतर परत चालत जाऊन सेवा केली. काही दिवस गेलेत, काही महिने गेलेत. अनेक कुटुंब त्याच्यावर आशीर्वादित झालं आणि त्यांनी 4 व्हीलर दिली. 4 व्हीलर दिल्यानंतर 150 किलोमीटर 100 किलोमीटर जाऊन ते सेवा करायलेत. एकटंच आहेत होते. आता 4 व्हीलरमध्ये 4 लोक बसून त्याचे संगती जायचे, त्याचे जे सहकारी होते जाऊन त्यांनी सेवा करायचे. आणि तसं वाढत असताना देवा म्हणला की काही दिवस गेल्यानंतर आणि बापा ते दुसऱ्या मनुष्याला गरज आहे, सेवकाला माझ्या भरपूर त्याला त्रास होतोय, कोण त्याला देणं झालाय, तुला मिळाला 4 व्हीलर दे जा. देवाला प्रश्न नाही विचारला की प्रभू नाही, मी आता 4 लोक घेऊन चाललोय आणि मला याची गरज आहे, प्रभू तू सांगतोस मी देतो. जाऊन दिलं आणि तो देवाचा सेवक परत चालत सुरुवात केली. त्यानं साधी 4 व्हीलर त्यांची होती. देवानं त्यांना AC गाडी दिली. AC गाडीतून ते सेवा करायला लागलेत. आज त्या देवाच्या सेवकाकर किती तर 4 व्हीलर आणि किती तर 2 व्हीलर आहेत, त्याच्याद्वारे ते स्वतः सेवा करतायत आणि सेवकांना ते पाठवत आहेत. प्रियानो धन्य तो सेवक, त्याच्या सेवेला येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझा सलाम आहे. महान सेवक आज भूतलावरती ते आहे. ते बिहार या ठिकाणी सेवा करून किती तर आत्मे ते जिंकत आहेत. बिहार येशूच्या नावामध्ये जिंकत आहेत. जो बिहार सुवार्तिकासाठी एक कबर होती, त्या सेवकांना आपल्या समर्पणाद्वारे ती एक द्राक्षमाळा करून टाकलेलं आहे. धन्य त्या देवाच्या सेवकाचं नाव. परमेश्वर येत्या दिवसामध्ये आणि मिनिस्ट्री आणि सेवक त्यांना उभा करून घेऊ ही आमची प्रार्थना असू दे. प्रियानो पुढे वचन सांगते मत्ते याचं 26 अध्याय 38 आणि 39 वचन आपण वाचूया. प्रियानो तेव्हा त्याने त्यास म्हटले, हा माझा जीव मरणप्राय अति खिन्न झाला आहे. तुम्ही येथे थांबा व माझ्या बरोबर जागे राहा. मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे माझ्या बाप्पा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो, तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. इथं मत्ते याचं 26 अध्याय आम्ही वाचत आहोत आणि 38 आणि 39 वचन आम्ही आता वाचलेलं आहे. प्रियानो आणि मत्ते मध्ये तुम्हाला माहिती आहे नवीन करार जो येशू ख्रिस्तापासून सुरुवात झाला. आणि जेव्हा मी प्रार्थना करतो की देवा नवीन करारामधून कुठल्या सेवकाचं मला सांगितलं पाहिजे आपल्या लोकांसाठी, तर देवाच्या आत्म्यानं देवाचा स्वतः पुत्र स्वतः देव याच्याविषयी गोष्टी प्रकट केल्या. जो स्वतः देव असून, तो स्वतः पुत्र असून, सर्व अधिकार सर्व सामर्थ्य त्याचं तो व्यक्ती असून, तो सामर्थ्यवान देव असून, तो जर पित्याचं ऐकून करतोय तर बाकी आम्ही काहीच नाही त्याच्या पुढं. जेव्हा येशू ख्रिस्त गेत्सेमनी बागेमध्ये होते प्रियानो, येशू ख्रिस्ताला माहित होतं की आता मला यहुदा इस्करियोत आणि काही लोक मला धरून देण्यासाठी येत आहेत आणि धरून नेणार आहेत आणि मला वधस्तंभावरती मरायचं आहे आणि ते कष्टमय आहे, भरपूर त्रास होणार आहे, त्याला माहीत होतं. आणि माहीत असताना सुद्धा जेव्हा त्याने ते त्रास होत होता, वेदना होत होता, गेत्सेमनी बागेमध्ये 38 वचन 39 मध्ये वचन सांगते की प्रभू हे मला त्रास भरपूर आहे, मला ते सण होणार नाही, माझ्या ताकदीच्या पलीकडे आहे. प्रभू ह्या प्याला तुझी इच्छा असली तर माझ्यापासून दूर कर, पण तू राजा माझ्या पित्या माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. स्वतःचं जीवन येशू ख्रिस्तानी स्वतः त्या पित्याला समर्पण केलं. पित्या माझी इच्छा नको, मला सण होणार नाही, मला भरपूर त्रास होणार आहे, मला ठाऊक आहे माझ्या पाठीवरती भरपूर पटके बसणार आहेत, लोक माझ्या थुंकणार आहेत, माझ्या दाढीचे केस उपणार आहेत, माझी निंदा करणार आहेत, मला ठाऊक आहे मला ते सण होणार नाही, परंतु प्रभू माझी इच्छा नको, माझ्या पित्या तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. 42 वचन काय सांगते प्रियानो? 42 वचन. आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नाही, तर तुझी इच्छेप्रमाणे हो. येशू ख्रिस्त पुढे परत जातात. 42 मध्ये खाली पडतात, प्रार्थना करतात, म्हणतात की प्रभूजी माझ्या इच्छेप्रमाणे नको तुझ्या इच्छेप्रमाणे होय. जर मला हे करायचं आहे तर मी करतो, माझी इच्छा नको प्रभू, मला हे सण होणार नाही, मला माहित आहे माझ्या ताकदी भरपूर, मला ते पेन्स होणार आहेत, पण तू प्रभू जर मला करायचंच आहे, तुझी इच्छा आहे, मी करतो राजा. आणि मी जातो वधस्तंभावरती. माझ्या प्रियानो तुम्हाला माहित आहे की येशू ख्रिस्ताने आपलं जीवन त्या वधस्तंभावर दिलं. वचन काय सांगतंय? योहान याचा 5 अध्याय आणि 19 वचन. ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्या वाचून काही त्याला स्वतः होऊन करता येत नाही. येशू ख्रिस्त इथं शास्त्री पुरुषांना सांगतात
की जे काय मी करतोय, मी पित्याला बघत आहे, ते पित्याला बघून त्या सगळ्या गोष्टी मी करत आहे. ते सांगतात की जे काय मी करालोय, माझ्या जीवनामध्ये जे काय केले, पित्यानं मला सांगून पाठवलंय. दररोज पिता माझ्यावर बोलत आहे, मी पित्यावर बोलत आहे, आणि दररोज मला सांगायला की तुला हे करायचं आहे, तुला ते करायचं आहे, तुला तिथं जायचं आहे, तिथं गोष्टी करायच्या आहेत. लोकांनी या गोष्टी जे पिता सांगालोय ते सांगत, माझं मनचं नाही सांगत. तिथं शास्त्री प्रवृत्ती यहुदी लोक होते, त्याला म्हणले बाबांनो माझ्या मनचं नाही सांगत, पित्यानं मला सांगितले, पित्या माझ्या दररोज माझ्यावर बोलत आहे, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगालोय. पिता मला सांगतोय, मला मार्गदर्शन करायला, माझ्या मनच्या गोष्टी नाहीत, पिता जो सांगालोय ती मी करालोय. प्रियानो, जर येशू ख्रिस्त स्वतः देव, स्वतः सर्व सामर्थ्य देव ते असून आपल्या पित्याचं ऐकतात, स्वतः पुत्र आपल्या पित्याचं ऐकतात आणि त्याप्रमाणे चालतात. जर देव एवढं कष्ट करतात, देव जर एवढ्या गोष्टी देवाने सांगितल्या त्याप्रमाणे चालतात, स्वतः पुत्र येशू ख्रिस्त असून जे पित्याचं ऐकतात, तर तुम्ही आणि मी कितीच्या पाठीमागे गेलं पाहिजे, किती त्याचं ऐकलं पाहिजे. वचन सांगतं योहान 5 अध्याय 30 वचन, मला स्वतःहून काही करता येत नाही, जसे मी ऐकतो तसा न्याय निवाडा करतो, आणि माझा निवाडा यथार्थ आहे, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो. पण तो वचन सांगते की ज्याने मला पाठवले, येशू ख्रिस्ताने एक सुद्धा या भूतलावरती 33.5 वर्ष त्यांचं जीवन होतं, 3.5 वर्ष त्यांचा सेवा काळ होता प्रियानो. आणि सेवा काळ असताना या सेवेकाळामध्ये असू दे किंवा 33.5 वर्ष असू दे, एक सुद्धा गोष्ट स्वतःच्या मनाची केली नाही, एक सुद्धा गोष्ट. मग योहान 5:30 मध्ये सांगतात, जे पित्यानं मला सांगितले, जे मला शिकवलंय त्याच गोष्टी मी करतोय, तेच मी बघून करतोय. जो पिता मला दररोज शिकवतोय, दररोज मी त्याचं ऐकतोय. मी म्हणते परमेश्वर बोल, मी तुझा सेवक, मी तुझा पुत्र, मी ऐकत आहे, मला बोल, मला काय करायचं आहे. जो परमेश्वर मला सांगतोय त्या रीतीनं माझ्या जीवनामध्ये मी गोष्टी करताय. जर स्वतः पुत्र असून, जर परमेश्वराचे शब्द ऐकून, पित्याचे शब्द ऐकून स्वतःचं जीवन त्यामध्ये समर्पित देतात, माझ्या प्रियानो, भरपूर त्रास आणि भरपूर वेदना त्यांना झाल्या. सायंटिस्ट लोक जे अभ्यास करतात येशू ख्रिस्त, ते सांगतात की येशू ख्रिस्त फक्त मुखावरती 5,000 पेक्षा जास्त जखमा होत्यात, कारण लोकांनी त्यांचे दाढीचे केस ओढले होते, त्याचे डोक्याचे केस ओढले होते, त्याच्या डोक्यामध्ये काठ्याचा मुकुट घातला होता. माहित आहे की त्यांच्या पाठीवरती त्याचे छन्नी झालं, जेव्हा ते चाबूक मारायचे ते गळासारखा चाबूक बसायचा आणि बाहेर येताना मांस काढून येतं. एवढं वेदनामय जीवन, एवढं या भूतलावरती. हे भूतल आम्ही म्हणतोय भरपूर सुंदर आहे, पण स्वर्गामध्ये वस्तीमान असलेला पुत्र हे सुंदरता सोडून या घाण जगामध्ये आमच्यासाठी आला. जे पित्याला सांगितले ते पित्याचं विजन पूर्ण करण्यासाठी आला. ते वधस्तंभावरती तो गेला, त्यानं आपलं जीवन दिलं, तो तिथं मेला, पुन्हा उठला आणि तो बाप पुन्हा येत आहे. फिलिपियाचा 2 अध्याय 8 वचन काय सांगतं प्रियानो? फिलिपियाचा 2 अध्याय 8 वचन, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोसले, येतवर आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. वचन सांगते की मरणापर्यंत येशू ख्रिस्तानं स्वतःला लीन केलं. पित्याचे शब्द ऐकला, पित्याच्या शब्दाच्या पाठीमागे गेला. जे एक शब्द पित्याने सांगितला होता त्या शब्दाप्रमाणे तो गेला. मरणापर्यंत त्याला स्वतःला लीन केलं. वचन पुढं काय सांगते प्रिय? 9 आणि 10 वचन, त्यामुळे देवाने त्याला अतुच्य केले. त्यानु जेव्हा त्याने देवाचे शब्द ऐकलेत, येशू ख्रिस्ताचे शब्द ऐकलेत, येशू ख्रिस्ताने पित्याचे शब्द ऐकलेत, त्याप्रमाणे आपलं जीवन दिलं. वचन सांगते अची उच्च, सगळ्यापेक्षा नाव त्याचं उंच केलं. पुढे वचन काय सांगतंय? आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव, सर्व नावापेक्षा या भूतलावर असलेलं हरेक नाव, कोणताही राजा असू दे, कोणतेही पंतप्रधान असू देत, कोणतेही राज्य असू दे, कोणतेही व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती असू दे, त्या प्रत्येक नावापेक्षा एक नाव उंच झालं. ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव. प्रियानो, पुढे वचन काय सांगताय? यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. यात हेतू हा की, फिलिप 2 अध्याय आणि 10 वचन सांगतं, यात हेतू हा की त्या नावापुढं प्रत्येक गुडघा टेकावा. स्वर्गामध्ये, पृथ्वीमध्ये प्रत्येक गुडघा टेकावा. प्रत्येक जीवा कबूल करू दे की येशू प्रभू आहे, येशू प्रभू आहे. एक शब्द पित्याने सांगलेला मांडला, त्या रीतीनं येशू ख्रिस्त फॉलो केलं, आपलं जीवन वधस्तंभावरती दिलं आणि सर्वापेक्षा उंच नाव त्यांचं झालं. फिलिप 2:10 प्रमाणे प्रत्येक गुडघा त्यांच्या समोर टेकेल, प्रत्येक जीवा कबूल करेल की येशू प्रभू आहे. आज देवबाप प्रत्येकाशी बोलताय. प्रियानो, आपलं जीवन आज समर्पण करूया. 1 शमूएल 3 अध्याय 10 वचनाप्रमाणे परमेश्वर आज तुमचं नाव घेऊन तुम्हाला हाक मारताय. आणि जर तुम्ही म्हणताय की परमेश्वर बोल, मी तुझा दास जर ऐकत आहे, परमेश्वर आज नक्कीच तुम्हाला प्रत्येकाशी बोलणार आहे. माझा विश्वास आहे प्रियानो, तुम्ही आशीर्वाद झालेला. भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत प्रियानो, भरपूर गोष्टी पुढे आहेत, परंतु भरपूर वेळ झालेला आहे. आम्ही आता प्रार्थना करणार आहोत.
जर कुणाला आपलं जीवन समर्पण करायचं आहे की प्रभू मी माझं जीवन तुला समर्पित करतो, की प्रभू माझ्या जीवनाचा ताबा तू घे, माझ्या जीवनाचा ताबा तू घे, आणि परमेश्वर त्या 1 शमूएल 3 अध्याय आणि 10व्या वचनाप्रमाणे मी माझं जीवन समर्पित करतो. प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. हे परमेश्वर बोल, तुझा दास ऐकत आहे. हे परमेश्वर बोल, तुझा दास ऐकत आहे. कोण आपलं जीवन समर्पण करायला तयार आहे प्रियानो? हर एक व्यक्ती जे कुठं तुम्ही आहात प्रियानो, या गुडघ्यावरती या, या गुडघ्यावरती या आणि आपलं जीवन परमेश्वर समर्पित करा. या आपलं जीवन परमेश्वर समर्पण करा.